हे सगळे स्टुडंटचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स आहेत. ह्या स्क्रीनशॉट जर कुणाला बघायचे आहेत ना सर, सगळ्यांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवतात. शेअर मार्केट हा सट्टा आहे, त्याच्यामध्ये पैसे नेहमी जातातच, पण काही ठराविक व्यक्ती लोक याच्यामध्ये पैसे कमवतात. डेटा वाईज बघायला गेलं तर किती लोक किती पैसे कमवत आहेत? ट्रेडिंगचा जर विचार केला 100% मधलं 60% लोक फक्त पैसे कमवतात. 60%. 7% ऑनली सर. 480 ते 500 लोकांनी 1 करोडच्या वरती प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बनवलेले आहेत. आणि जर 5 करोडच्या वरती आणि 10 करोडच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हार्डली 100 ते 150 लोक. इंस्टाग्रामवर लोक शेअर मार्केटने, स्टॉक मार्केटने फॉर्च्युनर घेत आहे, फरारी घेत आहे, बरोबर, लॅम्बोर्गिनी घेत आहे, असे व्हिडिओ बघतो. ते खरं आहे का? सर ह्या सगळ्या खोट्या गोष्टी खोटे आहे. 100 मधल्या 90 लोक तर खोटीच आहे. जर 24% पैसे तुमच्यात छापण्याची क्षमता आहे, तर तुम्हाला आज रिलायन्स आहे, टाटा मोटर्स आहेत, या मोठ्या मोठ्या नामांकित कंपन्या आहेत, यांनी कधी का बोलून घेतलं नाही? स्टॉक मार्केटमध्ये दोनच गोष्टी आहेत, एक तर प्रॉफिट आहे आणि एक लॉस आहे. जसा लॉस होतो तर तुमचा लॉस होतो म्हटल्यावर कोणाचा तरी प्रॉफिट होत असेल. तुम्ही एक रोडमॅप द्या ना सर त्यांना, की कोणत्या पद्धतीने त्यांनी स्टडी करावा, किती वर्ष लागू शकतात आणि पहिले अर्निंग किती, काय थोडंसं एक रोडमॅप दिला तर त्या लोकांना पण एक भरोसा येईल की तो 93चा आकडा कमीत कमी 39 वर राईट. 50, 60, 70 लाख रुपये, 2 लाख रुपये अकाउंटला ठेवा. लोकांना देण्यापेक्षा स्वतःच्या अकाउंटला ठेवा, त्याच्यावर ट्रेड करा, तिथं चुका करा, 5-10 हजार रुपये घालवा, त्या चुकांमधून सुधारणा होईल आणि त्याच्या पुढे तुम्ही प्रॉफिटेबल जर्नी चालू करा. बरोबर आहे. जेंट्स पेक्षा लेडीजचं ट्रेडिंग खूप चांगलं आहे सर. ॲज अ सेबीचं जे काय गाईडलाईन्स आहेत त्याच्या अंडर जो ट्रेडिंग करतोय तो 3 लाख रुपयाचा लॉस बुक करतोय प्रत्येक वर्षाला. हे 93% लोक. हे लोक 93% मध्ये कोण कोण आहे सर? गृहिणी आहे, जॉब करणारा माणूस आहे, रिटायर्ड माणूस आहे, की कोण? हे लोक खूप हार्ड आहे पैसे कमवणं. हो, असं आहे की लोक चुकीच्या वेने जात आहे म्हणून कमवू शकत नाहीये. जे लोक लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून काम करायचा प्रयत्न करतायत ते लोक कधीच फेल जात नाहीत सर. सर आय थिंक तुम्ही मल्टिपल क्लासेस केले राईट सर. मी तर 18 क्लास केलेत महाराष्ट्रातले. ओके. त्याच्यामुळे कुठल्या क्लासला काय शिकवलं जातं, कोणाला विचारायचं असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही मला फोन करू शकता. लोक फक्त एकच गोष्ट शोधत असतात, बकरा नवीन कसा मिळेल ते. कोल्हापूरमधला स्कॅम झाला सर एस ट्रेडरचा, 16,000 करोड रुपयाचा स्कॅम आहे सर भारतातला. जसं आपण बोलतो की सोशल मीडियावर भरपूर रॉंग पाथवर नेणारे व्हिडिओज आहेत. चांगला मेंटॉर जर त्यांना हवा असेल तर तो त्यांनी कसा शोधावा? याच्यासाठी एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे का? नाही. तुम्हाला इंग्लिश येणं इम्पॉर्टंट आहे का? नाही. त्याच्यासाठी जर तुम्हाला कुठला क्लास करायचा असेल, कुठल्याही क्लासला तुम्हाला जायचं असेल तर त्याची फी स्ट्रक्चर विचारून घ्यायचं आधी. फी स्ट्रक्चर जर 15-20 हजाराच्या वरती जर तुम्हाला मिळालं तर समजून जायचं की इथं आपल्याला काही मिळणार नाही. हे फक्त आणि फक्त ब्रँडिंगवर चाललेल्या गोष्टी आहेत. नुसते लोकांनी किती पैसे कमवले, मी सर मी तुमच्या क्लास आलो तर मी आज 1 करोड रुपये कमवले, मी 5 करोड रुपये कमवले. प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स कुठे आहेत? दाखवा लोकांना. लाईव्ह ट्रेड करणं कोणाच्याही तोंडाचा घास नाही. कुठलाही इंडिकेटर, कुठलाही सॉफ्टवेअर, कुठलंही हे सेल का करतात लोक? इट्स अ बिझनेस. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे विराज जमदाडे सर. सर नमस्ते. नमस्कार सर. मित्रांनो, आपण बघतो की शेअर मार्केट हा असा एक विषय की प्रत्येकाला वाटतं की आपण याच्यातून खूप सारे पैसे कमवले पाहिजे, पण प्रत्येक व्यक्ती पैसे कमवतोय का? आणि प्रत्येक व्यक्ती हा कशामुळे शेअर मार्केटमध्ये येतोय? कोणती गोष्ट तो बघतोय? तो यूट्यूबचे व्हिडिओ बघतोय किंवा त्याचा मित्र करतोय शेअर मार्केट, आणि त्याचा मित्र जर कधी पैसे कमवतोय म्हणून तो शेअर मार्केटमध्ये येतोय का? असे भरपूर सारे रिझन्स असतात. बट आजचा जो आपला टॉपिक आहे तो याच विषयावर आहे की तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये यायचा विचार जरी करताय तर तुम्ही तुमचे पैसे वाचवले कसे पाहिजे. कमवणं भरपूर वेळा दूर राहून जातं, बट तुम्ही तुमचे पैसे गमावून बसतात. सर आपल्याला त्याच सगळ्या धोक्यांपासून आज आपल्याला वाचवणार आहे की तुम्ही कसे तुमचे पैसे वाचवायचे आणि अर्न कसे करायचे, त्याकडे तर आपण येऊच सर. तर सर तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनल. थँक्यू सर, व्हेरी मच. सर काय वाटतं सध्याची जर आपण मार्केटची परिस्थिती बघितली, शेअर मार्केटची, किती लोक कमवत आहे, किती कमवत आहे, काय सांगाल? शेअर मार्केट ही अशी गोष्ट आहे की लोकांना त्याच्यामध्ये फक्त पैसा भरपूर आहे एवढंच दिसतं, आणि त्याच्यामध्ये लॉस किती होतो किंवा खरंच किती लोक पैसे कमवत आहेत शेअर मार्केटमधून किंवा कुठलंही मार्केट असू दे, त्याच्यामधून लोक ऍक्च्युअल पैसा किती कमवला जातोय हे हार्डली बोटांवर मोजणे एवढी लोकच त्याच्यामध्ये पैसे कमवतात. आता याचे का असे दुष्परिणाम झालेले आहेत, त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये मनामध्ये भीतीचं वातावरण काय निर्माण झालंय की शेअर मार्केट हा सट्टा आहे, त्याच्यामध्ये पैसे नेहमी जातातच, पण काही ठराविक व्यक्ती लोक याच्यामध्ये पैसे कमवतात. तर ती कशा पद्धतीने कमवत आहेत आणि का कमवत आहेत याचं कारण जर तुम्ही बघितलं तर ते खूप त्याला वास्ट एकदम एक्सपिरियन्स पाहिजे, आणि ॲज वेल एज तुमची रिस्क मॅनेजमेंट जी काय आहे ती व्यवस्थित पाहिजे, आणि मेन म्हणजे तुमचा मेंटर व्यवस्थित पाहिजे, तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म पर्यंत काम करू शकता सर. सर म्हणजे मला असं विचारायचं आहे की भारताचा विचार केला
तर किती लोक पैसे कमवत आहे सध्या? जर डेटा तुम्ही आता या फील्डमध्ये भरपूर वर्षापासून, तर तुम्ही तो रिसर्च केलाच असेल, तर डेटा वाईज बघायला गेलं तर किती लोक किती पैसे कमवत आहे ट्रेडिंगचा जर विचार केला? ओके, सर ट्रेडिंग मध्ये जर बघितलं तर मी जेव्हा सेबीचा पेपर वगैरे म्हणजे दिलेले आहेत, तर त्याच्यामधनं अशी एक बाब समोर येते सर, की 100% मधलं 60% लोक फक्त पैसे कमवत आहेत. 60%, 7% ऑनली सर, ओनली 7% 7%. ट्रेडिंग मधनं सर. आणि हे रिटेल ट्रेडरसाठी आहे, ना की कुठल्या प्री इन्व्हेस्टर्स, मोठे इन्व्हेस्टर्स असतात त्यांच्यासाठी नाही. जे तुमच्या माझ्यासारखे जे रिटेल लोक आहेत, जे मार्केटमधून पैसे 2 पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनातून इंट्राडे ट्रेडिंग करतात, यांचा हा डाटा आहे सर. बरोबर. 1 करोडच्या वरती 480 ते 500 लोकांनी 1 करोडच्या वरती प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बनवलेले आहेत. आणि जर 5 करोडच्या वरती आणि 10 करोडच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हार्डली 100 ते 150 लोकच फक्त सेबी रजिस्टर्ड ब्रोकरकडे काम करत होते. हा एवढासाच डाटा खूप पुरेसा आहे सर, आणि फक्त रिटेलर लोकांसाठी आहे. त्याच्यामुळं एवढे पैसे लोक शेअर मार्केटचे आज क्लासेस भरपूर ठिकाणी आहेत सर. भरपूर लोक क्लासेस घेत आहेत, भरपूर लोक इंस्टाग्रामला, युट्यूबला तुम्हाला ह्या गोष्टी सांगतायत. पण हा जो कोर डाटा आहे, हा कोर डाटा तुम्हाला कोणी सांगणार नाही जोपर्यंत स्टडी पर्पज मध्ये आपण येत नाही. तर त्याच्यामुळं आपण त्या 60% मध्ये कसे येऊ शकतो याचा विचार आणि लॉंग टर्मचे खेळ कसा खेळू शकतो याचा ज्यांनी विचार केला तोच या मार्केटमध्ये टिकून राहू शकतो. अदरवाईज बाकीच्यांसाठी तर तुम्हाला मग सांगितलं हा सट्टा आहे सर. बरोबर आहे. Yes. खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली सर तुम्ही, की म्हणजे 1 करोडच्या वर 150 ते म्हणजे 100 ते 400-500 पर्यंत Right. लोकं कमवत आहे, आणि 5 करोडच्या वर 5 करोडच्या वर 100 ते रिटेलर. हा Retailer. बरोबर. म्हणजे खूप हार्ड आहे पैसे कमवणं. हो, असं आहे की लोक चुकीच्या वेने जात आहे म्हणून कमवू शकत नाहीये. लोक चुकीच्या वेळी नाही सर, लोकांना एका दिवसामध्ये किंवा एका वर्षामध्ये श्रीमंत व्हायचंय. ओके. लोकांचा हाच दृष्टिकोन चुकीचा आहे, की शेअर मार्केट ही अशी गोष्ट आहे, तुम्ही प्रत्येक जसं म्युच्युअल फंडची ऍड बघितली त्याच्यामध्ये काय लॉंग टर्म में इन्व्हेस्ट करो, लॉंग टर्म में विश्वास रखो. जे लोक लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून काम करायचा प्रयत्न करतायत ते लोक कधीच फेल जात नाहीत सर. बरोबर आहे. जे लोकांना एका महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात रिझल्ट पाहिजेत, किंवा लगेच आज क्लास केला 2 पैसे लगेच उद्यापासून पैसे कमवायला चालू केले, ज्यांचं असं आहे ना त्यांची कुठेतरी सायकोलॉजी खराब होते, स्वतःच घरातले पैसे जातात आणि ऍट दी एंड अशा ठिकाणी येऊन थांबतात की शेअर मार्केट हे आपल्यासाठी बनलेलंच नाही. त्याच्यामुळे सर याच्यामध्ये पेशन्सफुली काम करणं आणि त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की 1 वर्षानुवर्ष आपल्याला जर याच्यामध्ये घालवायचे असतील तर तुम्हाला योग्य नॉलेज घेणं खूप महत्वाचं आहे सर मार्केटमध्ये. बरोबर आहे. कारण जर आपण बघितलं तर 60% तुम्ही जे म्हणताय 7% लोक फक्त पैसे पॉझिटिव्ह मध्ये आज P&L त्यांचा, तर 93 लोक आज लॉस मध्ये. बरोबर आहे. सगळं रेड रेड दिसत. म्हणजे ऍज पर सेबी रूल्स पर पर्सन 3 लाख रुपयाचा लॉस आहे सर. पर पर्सन इयरली पर पर्सन 3 लाख रुपयाचा माणूस लॉस करतो इयरली. ऍज अ सेबीचं जे काय गाईडलाईन्स आहेत त्याच्या अंडर जो ट्रेडिंग करतोय तो 3 लाख रुपयाचा लॉस बुक करतोय प्रत्येक वर्षाला. हे 93% लोक. हे लोक 93% मध्ये कोण कोण आहे सर? गृहिणी आहे, जॉब करणारा माणूस आहे, रिटायर्ड माणूस आहे, की कोण हे लोक? सर याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर 18 ते 25 ते 28 वयोगटातली मुलं आहेत सर. बरं. की ज्यांना खूप सोपं वाटतं की बटन दाबल्याच्या नंतर पैसे कमवणं हे सोपं वाटतं ज्यांना ना, ती सगळ्यात महत्वाची आता युथ जे आहे ना सर, ते युथ म्हणजे माझ्या वयाची मुलं जी आहेत ना ती याच्यामध्ये प्रामुख्याने काम करतायत, की ज्यांना घर बसल्या काम करायचंय, जे म्हणतात की बघा माझ्या मेंटाने ते एवढे पैसे कमवलेले आहेत मग मी का कमवू शकत नाही, हे एक अपेक्षेने मार्केटमध्ये येत आहेत. आणि जेव्हा अपेक्षेचा भंग होतो ना सर त्याच्यानंतर कुठेही उभं राहायला जागा मिळत नाही सर. बरोबर आहे. म्हणजे मी अशीही लोक पाहिलेली आहेत की सर PF चे पैसे काढून किंवा वडिलांचे एफडीतले पैसे काढून मार्केटमध्ये गुंतवलेले आहेत आणि लॉस झालेले आहेत. आणि जसं जसं वय वाढत जातं तसं तसं कळतं की कन्सिस्टन्सी हा एकच मार्ग आहे आणि प्रयत्न करत राहणं हा एकमेव मार्ग आहे की ज्याच्यातून आपल्याला 2 पैसे मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि जोपर्यंत ती कन्सिस्टन्सी येत जाते किंवा तुमचं वय वाढत जातं आणि हे जे 25 ते 28 किंवा 20 ते 28 वाले मुलं आहे तोपर्यंत पैसे संपलेले असतात सर. तोपर्यंत पैसे संपलेले असतात, तुमची सायकोलॉजी खराब झालेली असते, तुमचे मेंटल हेल्थ खराब झालेली असते आणि तुमच्या घरातलं वातावरण सुद्धा निगेटिव्ह झालेलं असतं. बरोबर आहे. आज तुम्ही कुठल्याही व्यक्तीला जर म्हणला की मी ट्रेडिंग करतो तो तुम्हाला पहिला हास्यास्पद बघतो की ट्रेडिंग आणि तू. पण ज्या वेळेस प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवून ट्रेडिंग केलं जातं तेव्हा त्या माणसाला पटतं की हा नाही बाबा हा माणूस काहीतरी पैसे कमवतोय. सर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आम्हाला आहे ना त्या 93 लोकांसाठी मी हा प्रश्न विचारतोय, 93% लोकांसाठी भारतातल्या, की आपलं एकच एम आहे की त्या लोकांचे पैसे त्यांनी वाया नको घालवायला, लूज नको करायला. बरोबर. तुम्ही एक रोडमॅप द्या ना सर त्यांना, की कोणत्या पद्धतीने त्यांनी स्टडी करावा, किती वर्ष लागू शकतात आणि पहिले अर्निंग किती, काय थोडंसं एक रोडमॅप दिला तर त्या लोकांना पण एक भरोसा येईल की तो 93चा आकडा कमी कमी 39 वर राईट. सर कसं आहे माहिती का, आता समजा मी तुमच्याकडे, तुम्ही मला अप्रोच झालो, मी तुमच्यापर्यंत अप्रोच झालो, मला हे सांगण्याचं खूप वाईट वाटतं सर की
प्रत्येकाच्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट्स येतात बघा, अरे नुसते बडबड करतो, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवा, हे दाखवा, ते दाखवा. म्हणजे लोकांच्या मनामध्ये काय झालेलं आहे सर, की कुठलाही शेअर मार्केटचा माणूस पैसे कमवूच शकत नाही. त्याचं उत्पन्न फक्त क्लासेस घेऊन किंवा हे घेऊन तिथूनच चालू शकतं, असं लोकांच्या मनातला भ्रम आहे सर. आणि तो मला काढायचा आहे. आणि तुम्ही जे म्हणताय ना की 93% लोकांचं, सर 93% लोकांना एका दिवसामध्ये ते एका महिन्यामध्ये पैसे कमवायचे असतात, म्हणून ती लोक मागे पडतात सर. मी एवढ्या वर्षापासून मार्केटमध्ये काम करतोय सर, आज तागायत असं झालेलं नाहीये की बाबा या महिन्यामध्ये पैसे बनलेले नाहीयेत किंवा या महिन्यामध्ये काहीच इन्कम नाही, हे टोटल लॉस बिझनेस आहे. जर असं असतं सर, तर शेअर मार्केट ही कन्सेप्टच बंद झाली असती किंवा गव्हर्नमेंटनी ही शेअर मार्केटची कन्सेप्टच बंद केली असती. ओव्हरऑल वर्ल्ड जर बघितलं तर ओव्हरऑल वर्ल्ड चालतंय कशावर, तर स्टॉक मार्केटवर चालतंय. आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघू शकता, टाटा मोटर्सचा स्टॉक वर गेला, खाली आला, हे झालं ते झालं. कशावर चाललेलं आहे? स्टॉक मार्केटवर तर हे जग चाललेलं आहे. आणि जर जग स्टॉक मार्केटवर चालत असेल, तर आपल्याला एवढ्या मार्केटमधून 2 पैसे कमवता आले पाहिजे, इतपत ज्ञान आपल्याला घेता आलं पाहिजे. माणसाचं कसं आहे सर, म्हणजे प्रत्येक माझ्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षा थोडे मोठं झालेल्या व्यक्तींचं तुम्हाला सांगतो की एज्युकेशन घेतात 4 वर्ष सर, 30,000 रुपयाची नोकरी करण्यासाठी. आणि तुम्हाला 30,000 रुपये एका दिवशी पाहिजेत 1 महिन्याचा क्लास केल्याच्या नंतर. हे पॉसिबल नाहीये आणि हे होऊ शकत नाही. तुम्ही कुठलाही मास्टर, कुठल्याही मेंटरकडे जरी तुम्ही गेलात आणि तुम्ही जर त्याला म्हणला, तो फक्त काय म्हणणार, हो हो माझं खूप चांगलं आहे, मी खूप चांगल्या पद्धतीने शिकवतो, असं आहे तसं आहे, हे आहे. पण ऍट द एंड ऑफ द इयर तुमच्याकडे जर एवढे स्टुडंट येऊन गेले, प्रत्येक व्यक्ती येऊन गेलाय, तर ऍट द एंड ऑफ द इयर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये किती लोक आहेत किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमधल्या किती लोकांनी वार्षिक प्रॉफिट लॉस स्टेटमेंट तुम्हाला दाखवलेले आहेत? बरोबर. असे किती लोक तुमच्याबरोबर काम करतात? तर ह्याचं उत्तर हेच आहे सर, की स्टेप बाय स्टेप जो माणूस चढतो त्याला पडायची भीती नसते सर. जो डायरेक्ट 5वा 6वा मजला बांधायला जातो, त्याचा जर पाया मजबूत नसेल, तर तो कायमस्वरूपी तुम्हाला पडणारच आहे किंवा मनात भीती राहणारच आहे की अरे आपण डायरेक्ट इथपर्यंत आलेलो आहोत, इथून जर फॉल झालं तर तो राईज आपल्याला परत करूच मिळणार नाही. त्याच्यामुळं माझं सगळ्यांना किंवा 93% असू द्या किंवा मीही त्याच्यामध्ये काही वर्ष होतो, त्या लोकांना एकच सांगणे की स्टेप बाय स्टेप जावा. प्रत्येक गोष्टीला एक, जसं नाण्याला 2 बाजू असतात, तसं स्टॉक मार्केटमध्ये 2च गोष्टी आहेत, एक तर प्रॉफिट आहे आणि एक लॉस आहे. जसा लॉस होतो तर तुमचा लॉस होतोय म्हटल्यावर कोणाचा तरी प्रॉफिट होत असेल, कोणाला तरी पैसे जात असतील ते, बरोबर आहे. तर त्या व्यक्तीला ते पैसे मिळतात. मग त्याचा अभ्यास आणि आपल्या अभ्यासामध्ये कुठेतरी कमतरता येते. त्याचबरोबर जर बघितलं तर युपीएससीचे आपण एक्झाम्स बघतो सर, ऑल ओव्हर इंडियामधनं भरपूर लाखो विद्यार्थी त्याच्यामध्ये पेपर देतात. हार्डली बोटांवर मोजणे एवढी लोक पास होतात सर. त्याच्यातले पण IAS काहीच लोक होतात. राईट. मग युपीएससी खराब आहे का? तर नाही. युपीएससीला त्या विद्यार्थ्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो तुम्ही कधी करूच शकले नाही, तुम्ही त्या लेवलपर्यंत जाऊन डेडिकेशननी करू शकले नाही, म्हणून आज तुम्ही त्याला नावं ठेवताय. बरोबर. पण जो विद्यार्थी युपीएससी क्रॅक झालेला आहे तो काय म्हणतो, सगळ्यात सोपं होतं, माझी कन्सिस्टन्सी इथपर्यंत घेऊन आली, मला डेलीचा अभ्यास इथपर्यंत घेऊन आला. सेम कंडिशन सर स्टॉक मार्केटमध्ये. लोक म्हणतात समुद्र एवढा पैसा आहे, समुद्र एवढा पैसा आहे. समुद्र एवढा पैसा आहे ना, लोक म्हणतात की परत म्हणतात की बाबा तुम्ही ट्रक घेऊन आले तर ट्रक घेऊन पैसे बाहेर काढू शकता, तुम्ही ट्रेन घेऊन. सर पण आपली कॅपॅसिटी काय आहे? आपण आधी किनाऱ्यावर खेळलं पाहिजे, किनाऱ्यावरच्या माशांशी आपण आधी स्पर्धा केली पाहिजे. तुम्ही डायरेक्ट शार्क माशाची जर स्पर्धा करायला गेला तर तुम्हाला ते जमणार पण नाही. बरोबर आहे. आणि तुम्हाला जर तिथपर्यंत जायचं असेल तर तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष कन्सिस्टंटली ठेवावी लागेल. आणि माझं हेच म्हणणं आहे की 2 वर्ष किंवा 6 महिने जर कन्सिस्टंट माणूस असेल एका स्ट्रॅटर्जीवर, एका टाइम पिरियडवर, जर तो कन्सिस्टंटली काम करत असेल तर याच्यामध्ये 100% पैसा बनू शकतो सर. सर असं म्हणतात की म्हणजे हे थोडं टेक्निकल झालं की एक पॅटर्न कंटिन्यू फॉलो केला की पैसे बनतात, बट नंतर तो पॅटर्न पण चेंज करावा लागतो का? सर असं होतं ना, म्हणजे असं स्ट्रॅटर्जीमध्ये होतं सर फक्त. ओके. कुठल्याही हे कधी होतं सर, जेव्हा कुठलेही सॉफ्टवेअर किंवा इंडिकेटर तुम्ही जर वापरत असाल तर ह्या गोष्टी होतात. मार्केट जी गोष्ट आहे ना सर, ज्याला मार्केटचं कॅन्डल स्टिकचं ज्याला नॉलेज कळालं तो मार्केटमधनं कधीच असं म्हणणार नाही की अरे हे नाही वर्क होत, कॅन्डल नाही बस. कॅन्डल स्टिक्स तुम्हाला मार्केट कळायलाच पाहिजे, तुम्हाला चार्ट रीड करता आले पाहिजे, तुम्हाला डेली बेसिसवर कोणतरी अवेलेबल पाहिजे की ज्याला तुम्ही अप्रोच केलेला आहे त्याला त्या गोष्टी माहिती पाहिजे आणि त्याचं रिझन माहिती पाहिजे त्याच्या मागचे, की उगाच आपलं हा इथून बाय करायचं इथून सेल करायचं. भरपूर लोक आहेत सर जे सेबीच्या काय म्हणतात त्याला, सेबीचे नियम असून माहिती असून सुद्धा कॉल आणि टिप्स प्रोव्हाइड करतात. बरोबर आहे. जसं आता 2-4 केसमध्ये आले 100 करोड रुपये लोकांनी फक्त कॉल अँड टिप्स मधनं बनवले. पण ते ऍक्च्युअल ते ट्रेडिंग नाहीये सर. दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून गोळीबार करण्यात मजा नाहीये. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा. तुम्हाला 6 महिने लागतील, 8 महिने लागतील, पण जेव्हा तुम्हाला 8 महिन्याच्या नंतर जर तुम्हाला कोणी विचारायला आलं तर तुम्ही अभिमानाने आणि प्रामाणिकपणे सांगू शकता की याच्यामध्ये मी स्टेबली पैसा जनरेट करू शकतो म्हणा. आता जेव्हा आपण बघतो इंस्टाग्रामवर लोक शेअर मार्केटने, स्टॉक मार्केटने
फॉर्च्युनर घेताय, फरारी घेताय, बरोबर. लॅम्बॉर्गिनी घेताय, असे व्हिडिओ बघतो सर. हो सर. ते खरं आहे का? आता ही जी गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार ना, ही माझ्या कम्युनिटीच्या विरोधातली गोष्ट आहे सर, ऍक्च्युअल बघायला गेलं तर. कारण गाड्या घेणे एवढं सोपं नाहीये सर 50 लाख रुपयाच्या किंवा 1 करोड रुपयाच्या, 1.5 करोड रुपयाच्या गाड्या घेणे, घड्याळ घेणे, किंवा इंस्टाग्रामवर आजकाल खूप मोठा ट्रेंड चालू आहे सर, फॉरेक्स मार्केटचे स्क्रीनशॉट दाखवले जातात, जे इंडियामध्ये अलाउड नाही Ban आहे, ऍक्च्युअली, हा. बॅन आहे इंडियामध्ये, पण क्रिप्टो अलाउड आहे. त्याच्या स्क्रीनशॉट दाखवले जातात लोकांना, एवढे डॉलर्स मी कमवले, तेवढे डॉलर्स मी कमवले. याच्या मागचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती आहे काय? तर काहीच माहित नाही लोकांना. रिटेलर लोकांना काही माहिती नाही सर. रिटेलर लोकांकडनं फक्त पैसे कसे उकळले जाऊ शकतात एवढाच विचार लोक करतात. कारण जेव्हा मी आता दुबईच्या एक्सपोला गेलो होतो, मी म्हणजे मला बघायचं होतं ऍक्च्युअली की एवढं जर वास्ट मार्केट आहे, 7 ट्रिलियन 8 ट्रिलियन डॉलरचं जर डेलीचं मार्केट आहे, तर मला बघायचं होतं की हाऊ मार्केट वर्क्स, कशा पद्धतीने मार्केट वर्क करते 8 ट्रिलियनचं. हे दुबईचं मार्केट बद्दल दुबईचं म्हणजे ओव्हरऑल फॉरेक्स मार्केट जे आता सगळं ट्रेंडिंग मार्केट जे काय आहे बरोबर. ते फॉरेक्स मार्केटमध्ये जे डॉलरमध्ये पैसे कमवतात लोक. तर जेव्हा मी बघितलं सर, तर त्याच्यामध्ये एक म्हणजे खूप अशी डेंजर गोष्ट मला दिसली की प्रत्येक ब्रोकर हा फक्त बिझनेसच्या दृष्टिकोनातून मार्केटला बघतोय, ना की कुठला ट्रेडर प्रॉफिटेबल व्हावा म्हणून. आज माझ्याकडे चांगली इन्फ्लुएन्सर आहेत, मी तिथे जाणार, मी सांगणार माझ्याकडे अशा गोष्टी आहेत, मग त्याच्यामध्ये एकदम म्हणजे खतरनाक गोष्ट सापडली की सर PNL डील व्हायला लागल्यात आजकाल. कोणाला विचारायचं असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही मला फोन करू शकता. कुणाला असा. क्लास लावायचा असेल कुठं तर. क्लास लावायचा आहे, काय करायचं आहे, खरंच कोण जेन्युइन आहेत का सर? 100% जेन्युइन लोक पण आहेत की जे लोकांना सांगतायत किंवा तुम्ही स्टेप बाय स्टेप जावा. आज जसं मी तुम्हाला सांगितलं की लोक आज फॉरेक्स मार्केटकडे वळत चालले, याचं कारण काय सर? एकच कारण आहे, हे इन्फ्लुएन्सर लोक दाखवलेले स्क्रीनशॉट्स. आज मी 50 लाख रुपयाचं घड्याळ घेतलं, उद्या मी 1 करोड रुपयाचं घड्याळ घेतलं, मी 1 करोडची गाडी घेतली, माझी लॅविश लाईफस्टाईल आहे, हे फक्त ट्रेडिंगमुळे पॉसिबल आहे. सर ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. खोटे आहे. 100 मधल्या 90 लोक तर खोटीच आहेत. हो का? हो, म्हणजे 10% लोक पैसे कमवतात. आणि जो व्यक्ती दिवसाला 50 लाख रुपये ते 20 लाख रुपये छापतोय, जो तुम्हाला दाखवतोय, तो व्यक्ती त्याचा प्रॉफिटचा स्क्रीनशॉट लोकांना का दाखवेल? तुम्हाला तर माहिती आहे की लोकांना बघवत नाही. आपण तर म्हणतो खरंय की बाबा एवढे ह्यानं पैसे कमवलेले बघवत नाही. जर डेली बेसिसवर 20 लाख रुपये, 10 लाख रुपये, 5 लाख रुपये जर तुम्ही कमाई तुमची चालू आहे, तर तुम्ही शोबाजी का चालू आहे तुमची की मी एवढे कमवले, मग माझ्याकडं हे व्हा, माझा टेलिग्रामचा चॅनल आहे, तिथं जॉईन व्हा, मग मी असं करतो तसं करतो, कशासाठी? आणि जर तुम्ही एवढा रेट म्हणजे आपण इंटरेस्ट रेट म्हणतो याला, आपण FD ला इंटरेस्ट रेट बघितलं तर 60% सर वर्षाला इंडियामध्ये. हा. आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळावे किंवा एक दुसरं सोर्स ऑफ इन्कम मिळावं म्हणून आपण स्टॉक मार्केटकडे बघतो. म्हणजे मी सर्वसामान्य लोकांचं बरोबर आहे सर. एक सेकंड हा. इन्कम जनरेट सेकंड इन्कम व्हावं, जे खूप अब्जोपती करोडपती त्यांच्यासाठी नाहीच आहे. नाहीच. पण आपल्या तुमच्या माझ्यासारखी जी लोक आहेत बरोबर की ज्यांना 500-1000 रुपयाची अपेक्षा आहे सर, बरोबर त्या अपेक्षा घेऊन ठेवल्या जातात 1 लाख रुपये रोजच्या, ज्या अपेक्षा नेऊन ठेवल्या जातात 10,000 रुपये रोजच्या. आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मग हे लोन काढ, कुठं महागडे क्लासेस करा, कुठं हे करा, आणि ऍट द एंड ऑफ द डे किंवा ऍट द एंड ऑफ द इयर तुमच्या पदरात फक्त लाल कलरचा PNLच पडतो. आणि ही वस्तुस्थिती आहे सर. आज मी जेवढं काम करतोय, माझ्या पद्धतीने मी जे काम करतोय, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट घेणं सर सगळ्यात महत्वाचं आहे. कुठल्याही ट्रेडिंग इन्स्टिट्यूटमध्ये किंवा ट्रेडर जो कोण आहे की मी ट्रेडिंग करतोय, की जेन्युइन प्रॉफिट लॉस स्टेटमेंट का दाखवत नाही तुम्ही? नाही देत. आणि जर तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये चांगलं काम करताय, मग तुम्ही इंडियन स्टॉक मार्केटचे का दाखवू शकत नाही? काय कारण सांगितलं जातात मी सांगतो तुम्हाला. टॅक्स जास्त आहे म्हणून मी तिकडे शिफ्ट झालो, हे जास्त आहे, ते जास्त आहे, असं आहे तसं आहे. सर काही नाहीये सर, काहीच नाहीये. प्रत्येक युट्यूबर चॅनल आहे सर. आज एक युट्यूब चॅनल असतो, बरोबर बरोबर. आज माझाही चॅनल आहे, हो. त्याच्यावर मी कुठले स्क्रीनशॉट टाकत नाही सर किंवा मी एवढे पैसे कमवले, मी तेवढे पैसे कमवले, याच्यामध्ये एवढा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट माझा जनरेट झालेला आहे. आणि मी ते का टाकत नाही माहिती का? कारण त्याच्यावरून बाकीच्या लोकांना आहे ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर इन्फ्लुएन्स होतात लोक, की लगेच अरे चला ह्यांच्याकडे जाऊ, चला ह्यांच्याकडे जाऊ, त्यांच्याकडे जाऊ. पण आजची परिस्थिती अशी आहे सर की नुसतं लोकांना भारी भारी गोष्टी दाखवल्या तर मी ट्रेडर आहे असं कळतं. बरोबर. लॅविश लाईफस्टाईल, लॅविश सेटअप्स, लॅविश सगळ्या गोष्टी. तुम्हाला असं काय वाटणार की मी खूप चांगल्या पद्धतीचं ट्रेडिंग करतोय आणि ट्रेडिंग मधून पैसा जनरेट करतोय. ब्रोकर फॉरेक्स किंवा क्रिप्टोचे जे काही ब्रोकर्स आहेत, याच्यातले गव्हर्नमेंट रजिस्टर्ड पण ब्रोकर आहेत सर. गव्हर्नमेंट रजिस्टर आपले इंडियाचे सुद्धा आहेत ओके किंवा फॉरेनचे सुद्धा आहेत. ओके ज्याच्यामध्ये जर पाहिलं तर डेल्टा एक्सचेंज जो काय आहे तो FIU रजिस्टर्ड आहे. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये बिटकॉइन झाले, हे झाले, तुम्ही ट्रेड करू शकता, टॅक्स कट होतो. आय ॲग्री, तिथं सुद्धा PNL डील मिळत नाही. मग तुम्ही डेल्टा एक्सचेंजला का नाही कधी प्रमोट केलं युट्यूबवर येऊन? तुम्ही बाकीच्या गोष्टींना कसं प्रमोशन करताय? हा पहिला मुद्दा. जरी फॉरेक्समध्ये कोणाला ट्रेडिंग करतायत, लोक ट्रेड घेतायत, करतायत, कुठला तरी ब्रोकर आहे,
तो गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहेत का? चला इंडियामध्ये नाहीये, बाहेरचा कुठला गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे का? त्याच्यामध्ये लोकांचे पैसे, कितीतरी लोकांचे पैसे बुडालेले आहेत सर, की ब्रोकर पळून गेला, ब्रोकरनी पैसेच नाही दिले. त्याच्यामुळं एकच माझं सगळ्यांना सांगणं आहे की तुम्हाला अपेक्षा किती आहेत, तुमचे एम काय आहेत हे डिसाईड करा. तुम्हाला 500 कमवायचे, तुम्हाला 1000 कमवायचे आहेत का 1500 कमवायचे आहेत, का तुम्हाला डेली 1 लाख रुपये कमवायचे. जेव्हा तुम्ही 1 लाख रुपये करणार, तुमचा अजून हा वाढत जाणार, 2 लाख रुपये कशाचे कमवता येतील, 2 लाखावर आले की 10 लाख कसे कमवता येतील, 10 लाखाचे 20 लाख, याच्यामध्ये तुमचे पैसे जाणारच आहेत. आज मी स्वतः एक इन्स्टिट्यूट रन करतोय सर. मला हे सांगणं खूप सोपं आहे की इथं ट्रेड झाला होता, हा ट्रेड तुम्ही का नाही घेतला, पण ऍक्च्युअल जेन्युइन जो व्यक्ती लाईव्ह मध्ये ट्रेड करतोय त्याला तो ट्रेड तिथं घेताच येत नाही सर. आणि जर घेतला तर तेवढे पॉईंट्स घेता येत नाहीत का? कारण तो त्याचा कष्टाचा पैसा असतो, त्याच्या एफडी स्वरूपातले पैसे असतात, ना की कुठले ब्लॅक मनी, ना की करू शकत तिथले करू शकत नाही ना सर. आणि ही वस्तुस्थिती पॅनिक होतो. हा, ऍट द एंड ऑफ द वीक प्रत्येकाचे युट्यूबर या आठवड्यामध्ये एवढे पॉईंट्स दिले, तेवढे पॉईंट्स दिले. अरे ते पॉईंट्स दिले, तुमच्या स्टुडंटनी किती पॉईंट्स घेतले? तुमच्या स्टुडंटचा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट कोण बघणार आहे? कारण तुम्ही लोकांना शिकवताय, तर लोकांना शिकवल्यानंतर 2 पैशाचं बेनिफिट पण झालं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सर. त्याच्यामुळं आणि एक मी म्हणजे तुम्हाला प्रामुख्याने जसं मगाशी सांगितलं सर, की याच्यामध्ये जे काही प्रमाण दिसते तुम्हाला प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवले जातात. मी आज समजा 10,000 रुपये डिपॉझिट केले, मी 10,000चे 1 लाख रुपये केले एका महिन्यामध्ये. मी 5,000 रुपयाचे 50 लाख रुपये केले. सर जस्ट इमॅजिन करा तुम्ही की 5,000 रुपयाचे जर मी 1 लाख रुपये बनवत असेल एका महिन्याला, तर तो इंटरेस्ट रेट किती झाला? अप्रॉक्स 2000%. कारण 5,000ला 5% म्हणजे तुम्हाला मिळणार 200% झाला. बरोबर. म्हणजे तुम्हाला 5,000ला 5% म्हणजे 100% 100%. म्हणजे वर्षाला 200%, महिन्याला 200%, म्हणजे वर्षाचे पैसे झाले तुमचे 2400%. 2400%. जर 2400% पैसे तुमच्यात छापण्याची क्षमता आहे, तर तुम्हाला आज रिलायन्स आहे, टाटा मोटर्स आहेत, या मोठ्या मोठ्या नामांकित कंपन्या आहेत, यांनी कधी का बोलून घेतलं नाही की बाबा तुम्ही आमच्या इथपर्यंत या, आमचे हे 500 करोड रुपये घ्या आणि तुम्ही ह्याच्यावर 1200% नाही 500% काढा वर्षाला. असं का आजपर्यंत कुठल्या ट्रेडरचं झालेलं नाही सर? कोणालाच नाही घेतलेलं ना. का? कारण सगळ्यांना माहिती आहे वस्तुस्थिती काय आहे, प्रॅक्टिकल काय आहे, प्रॅक्टिकल गोष्टी कुठल्या पॉसिबल आहेत, कुठल्या नाही आहेत. पण माझ्यासारख्या मुलांना काय पाहिजे? माझे मेंटर्स, लॅम्बोर्गिनी, मर्सिडीज आणि एवढे हे एवढे ते, असं केलं तसं केलं, एवढे रिटर्न जर मिळत आहेत कंपाऊंडिंग. एक मध्ये पॉडकास्ट आला होता सर, मी नाव नाही सांगत, तो डिलीट झाला. म्हणजे इंटरनॅशनल पॉडकास्ट होता तो, ऍक्च्युअली इंडियातलाच आहे, मी नाव नाही घेत त्याचं. सर 25% रिटर्न म्हणले होते फक्त ते. 25% रिटर्न पर मंथ होतं ते. 25% रिटर्न पर मंथ जर मिळतात, पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही इलॉन मस्कला पण मागे टाकलं पाहिजे. 25%ला सांगतोय. आणि जे तुम्हाला 200% 100% रिटर्न सांगताय, यांनी तर जगातला म्हणजे सगळ्या बँकांना लोन यांनीच दिलं पाहिजे. बरोबर आहे. मग हे आज ताग्यात इथंच काय आहेत? आणि हे आज ताग्यात तुम्हाला काय इन्फ्लुएन्स करत बसलेत सगळ्यांना? बँकाच यांच्याकडे पैसे ठेवतील सर. सगळ्यात साधी गोष्ट आहे सर, बँकाने 1000 करोड, HDFC बँक रोज मार्केटला 2,000 करोड रुपये मार्केटला जर टाकत असतील, तुमच्या ट्रेडर का देतील? बाबा हे घे, रोजचे 200% दे, रोजचे 5% दे तरी चालेल मला. रोजचे 5% सर पॉसिबल आहे का? नाहीये पॉसिबल. रोजचे 5% म्हणजे महिन्याची किती झाले सर? 5 दुने 10, 100% झाले सर. 100% जर तुम्हाला मार्केटमधून मिळत आहेत, तर तुम्ही आज लोकांना इन्फ्लुएन्स का करताय? राईट. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे ही जी गाजरं दाखवली जातात ना सर मार्केटमध्ये, तर मला पण, मी खूप वेळा प्रयत्न केला सर या समजून, पण लोकांना हे समजत नाही सर. लोकांना तेच पाहिजे जे लोकांकडून अपेक्षित आहे. एवढे प्रॉफिट्स, एवढे हे बघ, मी एवढे पैसे कमवले, तू कमवले का? तू माझ्याकडे, मी तुला शिकवतो, तुला पैसे मिळतील. मग फीज काय, तीस किती आहे सर? मग माझी ₹1,00,000 फीज आहे. मग जर एवढ्या गोष्टी जर पॉसिबल आहेत, तर तुम्ही कुठंतरी थांबले पाहिजेत. त्याच्यासाठी सर माझा हे प्रयत्न चालू आहे. सर आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट येते की आता तुम्हीही शेअर मार्केट एक्सपर्ट आहे, तुम्हीही शिकवतात पण तुम्ही मुलांना, स्टुडंट्स आहे तुमच्याकडे. येस. असं म्हटलं जातं की म्हणजे असं भरपूर लोक पण बोलतात की जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये एक्सपर्ट आहे तर मग तुम्ही शेअर मार्केटमधूनच पैसे का कमवत नाही? बरोबर. तुम्हाला क्लास घेऊन पैसे कमवण्याची गरज का बरोबर. पडते? याच्याकडे तुमचं उत्तर काय? 100% सर. याच्यामध्ये माझं उत्तर असं आहे सर, शेअर मार्केटचे क्लासेस चालवणारे आज गल्लोगल्ली झालेत सर. गल्लीत गल्लीत शेअर मार्केट, कुठेही जावा तुम्ही, क्लासेसला फोन केला, बाबा काय सर असं असं एवढी फीज आहे, तुम्हाला हे शिकवलं जातं, बेसिक पासून ऍडव्हान्स शिकवलं जाईल, तुम्हाला हे शिकवलं जाईल, ते शिकवलं जाईल. चला, नॉलेज घ्यायला पैसे लागतात मला माहिती आहे, किंवा नॉलेज द्यायलाही पैसे लागतात मला माहिती आहे. आज आपल्याला 30,000 रुपये कॉलेजला, समजा नोकरी घ्यायची असेल तर कॉलेजला आपल्याला फी भरावी लागते, हे तर साहजिक गोष्ट आहे. बरोबर. तर माझं म्हणणं काय की क्लासेस घेण्याबद्दल माझं कोणालाच दुमत नाही माझं. पण माझं म्हणणं काय, त्याची रक्कम किती असली पाहिजे? तुम्ही जे प्रोव्हाइड करताय ते त्याला सॅटिस्फॅक्शन आहे का? आणि एक सर्वसामान्य व्यक्ती लोन काढून
किंवा कुठल्याही माणसांकडनं स्वतःचं सोनं नाणं घाण ठेवून जर क्लासला जात असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. क्लास शिकावा माणसाने, क्लास घ्यावा. आज मी क्लासेस रन करतो. आता बरेच लोक म्हणतील की तुम्ही पॉडकास्ट याच्यासाठी करता की तुम्ही क्लासेस रन व्हावेत, म्हणून क्लासेस रन व्हावेत किंवा न व्हावेत हा मुद्दाच नाहीये सर. मुद्दा हा आहे की जे 93% लोक जे गाजरं बघून आज क्लासेसला जात आहेत किंवा नुसते प्रॉफिट बघून किंवा ते फॉरेक्सचे प्रॉफिट बघून जे क्लासेस करतायत त्यांच्यासाठी चाललेला मुद्दा आहे. 18 ते 25 वयोगट, तुम्हाला काय शिकवलं जातंय, तुम्हाला किती नॉलेज दिलं जातंय, या गोष्टींकडे तुम्ही लक्षच देत नाही. 10,000 15,000 क्लासेससाठी खूप झाली फी सर. तुम्ही 4 दिवस 5 दिवस 10 दिवस क्लास घेतला, खूप झाले सर, काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये. पण तुम्ही जर क्लासेसच्या फी 70,000 80,000 1 लाख सर, मी 2.5 लाख रुपयाचे पण कोर्सेस केलेले. सर ते डान्स वगैरे पण करतात ना, स्टेज करतात. असे पाहिले काही? अहो सर खूप आहेत. ठीक आहे, एंटरटेनमेंट व्हावं, आय नो व्हेरी वेल. एंटरटेनमेंट लोक म्हणजे लाईव्ह ट्रेड करताना डान्स सर, लाईव्ह लोक म्हणजे इन्फ्लुएन्स होऊन जातात खूप. सर लाईव्ह ट्रेडचा तुम्हाला एक गंमत सांगतो सर. लाईव्ह ट्रेड करणं कोणाच्याही म्हणजे म्हणतात ना की कोणाच्याही तोंडाचा घास नाही. जास्त नाहीये. 500 लोकांसमोर लाईव्ह ट्रेड देणं. आज मी जर पाहिलं तर मी सकाळी 11ला मीटिंग चालू करतो, 1:30 वाजता मीटिंग संपवतो सर. संध्याकाळी 7ला चालू करतो, 9:30ला संपवतो. कालचंच उदाहरण आहे सर. माझ्या मीटिंगला 500 लोक असतात रोज. मीटिंगमध्ये 5 ट्रेड सांगितले होते. मी ट्रेडमध्ये सांगत नाही की इथं बाय करा, इथं सेल करा. त्यांना जे शिकवलेलं आहे त्यांना माहिती आहे काय करायचं आणि काय नाही करायचं. सर 500 लोकांसमोर 5 ट्रेड झाले, सगळे ट्रेड लिहून ठेवलेले. म्हणजे लाईव्ह मध्ये देण्यासाठी पण तुम्हाला नॉलेज पाहिजे ना. मार्केट संपल्याच्या नंतर जर तुम्ही सांगत असाल इथं हा ट्रेड होता, इथं माझ्या स्ट्रॅटेजीने ट्रेड बनला होता, पण तुम्ही लाईव्ह मध्ये का सांगत नाही? कुठलाही इंडिकेटर, कुठलाही सॉफ्टवेअर, कुठलंही हे सेल का करतायत लोक आज? का? इट्स अ बिझनेस, टोटल बिझनेस आहे. बिझनेस. आज इंडिकेटर सर कुणाकडून चार्टचे माहिती घेतो किंवा कॅन्डल कडून, चार्ट कडून, इंटरनॅशनल चार्ट कडून असू द्या, एमसीएक्स कडून असू द्या. मी कमोडिटी प्रमोट करतो सर. कमोडिटी का करतो? कारण कमोडिटीमध्ये कुठलेही म्हणतात ना त्याला हिडन ज्या गोष्टी असतात Charts. त्या नाही, हिडन चार्ट्स नाही. हा, ते सॉफ्टवेअर तुम्हाला देतं, सॉफ्टवेअर तिथून घेतं. म्हणजे काहीतरी लॅगिंग असेल सर. बरोबर आहे. जर सॉफ्टवेअरवर पैसे छापू शकत होते तर सॉफ्टवेअर विकणार का सॉफ्टवेअर विकलं? त्यांना आतापर्यंत लोन काढून आतापर्यंत अब्जोपती व्हायला पाहिजे होतं. बरोबर आहे. ही लोकांना कन्सेप्टच कळत नाही. लोकांचं म्हणणं फक्त काय, हा एवढे ट्रेड झाले, एवढे प्रॉफिट. अजून एक, कुठल्या क्लासेसमध्ये लॉसचे ट्रेड सांगितले जातात युट्यूबला? लॉस हा, की हा ट्रेड माझ्या स्ट्रॅटेजीने होता आणि इथं माझा लॉस लॉस झालाय असं नाही सांगत. कधी सांगितलं, कधी पाहिलं सर कुठं तुम्ही? मग लॉस होतच नाही का? 100% होतं ना सर, लॉस होतो. आज माझे जर तुम्ही ट्रेडिंग बघितले, मी स्वतः जे ट्रेड करतो मी तेही दाखवतो लोकांना. जिथं लॉस आहे ना सर तिथं लॉस सांगतो, जिथं प्रॉफिट आहे ना तिथं प्रॉफिट सांगतो. का? कारण शेअर मार्केटमध्ये 2च गोष्टी आहेत, एक तर प्रॉफिट आहे आणि एक तर लॉस आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही प्रॉफिट सांगून लोकांना इन्फ्लुएन्स करताय तसं ऍक्च्युअल लॉस किती झालेला आहे, कशा पद्धतीने झालेला आहे, हा सुद्धा तुम्ही लोकांना दाखवला पाहिजे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या जे जंजाळ आहे हे, त्याच्यावरून कुठंतरी मी दुबई पण जाऊन आलो, मी बाकीच्या ठिकाणी पण लोकांना भेटलो, हे गेलं सर. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, काय नाही आमचा मेंटर क्लास घेतो, नंतर काहीच आमच्याशी संपर्क नाही. मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे सर. आणि आज कसं झालंय, माझ्यासारखी युथ जनरेशन आज स्टॉक मार्केटकडे वळते, खूप चांगली गोष्ट आहे. स्टॉक मार्केट करावं का? 100% करावं, पण प्रॉपर नॉलेज असणं सगळ्यात महत्वाचं आहे सर. हे तुम्हाला जिथून मिळतंय, जो तुम्हाला दाखवतोय, ज्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, तुम्ही त्याच्याकडे काम करा. आता आपण या सगळ्या गोष्टींबद्दल तर बोललोच, बट एखाद्या व्यक्तीला जर वाटतंय समजा की आपण मार्केटमध्ये जाऊन व्यवस्थितरित्या शिकलं पाहिजे, जसं आपण बोलतो की सोशल मीडियावर भरपूर रॉंग पाथवर नेणारे व्हिडिओज आहे, राईट. बट चांगला मेंटॉर जर त्यांना हवा असेल तर तो त्यांनी कसा शोधावा? सर बघा, मेंटरचा प्रश्न खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण मेंटर सगळ्यांना गरजेचा आहे सर. स्टॉक मार्केटमध्येच नाही सर, कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही गेला ना तर चांगला गुरु भेटणं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे सर. त्या गुरुने तुम्हाला काय म्हणतात त्याला, म्हणजे छडी लागे छमछम विद्या घमघम जी म्हण आहे ना, त्या पद्धतीने काम केलं तरच काम होतं सर. कुठेही जावं तुम्ही. बरोबर. तुम्ही जर प्रत्येक व्यक्तीशी जर गोड बोलत बसला, प्रत्येक व्यक्तीच्या चुका पाठीशी घालत बसले, तर तो मेंटरच नाहीये. का? कारण त्याला तुमच्याशी काही घेणं देणं नाही. पैसे तुमचे चाललेत, त्याचा काही विषय नाही सर. माझ्याकडे असे सुद्धा लोक आहेत की ज्या दिवशी आज ट्रेड करायचे नाहीत हे सांगून सुद्धा ट्रेड करतात लोक सर. तुम्ही असे नाही पण- सांगितलंय तरी मी सांगतो ना आज की बाबा नाही, आज आता कधी कधी असतं बघा, युएसचे जे प्रेसिडेंट आहेत ट्रम्प साहेब, ते येतात कधी, काही गोष्टी टॅरिफच्या ज्या चालू आहेत त्या घडामोडींवर काही गोष्टी बदलतात गोल्ड सिल्वरच्या. तर याच्यामध्ये मी सांगतो की आज तुम्ही काही करू नका, थांबा जरा, 1 दिवसांनी काही फरक पडत नाही, तरी पण सर ट्रेडिंग करतात लोक. मी विचारतो का केलं तर म्हणतात नाही सर, मग वाटला घेऊ वाटला हे केला. हे नियमाच्या बाहेरच्या गोष्टी आहेत सर.
आणि एक मेंटरचं काम काय सर, डेली बेसिसवर तुम्हाला नॉलेज देणं मेंटरचं काम आहे. रोज 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 पाहिजे. क्लासेस किंवा ज्ञान घेणं चुकीचं नाहीये सर. जे क्लास रन करतात मीही करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण माझं एक तत्व आहे सर की मी कोणालाही गाजरं देत नाही सर कुठल्याही गोष्टींची, की तू एवढे पैसे छापू शकतो, तू एवढे पैसे कमवू शकतो, अजिबात नाही सर. किंवा तू एखाद्या प्रकारची रॅली कॅप्चर करू शकतो स्टार्टिंगला, हे पॉसिबलच नाहीये. नाहीये. कारण सांगणं वेगळं आहे मार्केट झाल्यावर, आणि ऍक्च्युअल जो माणूस ट्रेडिंग करतो ना सर, ज्याचे कष्टाचे पैसे आहेत ना, ते 500-500 रुपये जरी ना हाताला घाम येतात सर लोकांच्या. हे मी पाहिलेले आहेत, जवळून पाहिलं. तर त्यांच्या लोकांसाठी काय केलं पाहिजे, किंवा सर्वसामान्य लोक आहेत की जे फक्त युट्यूब बघतात, इंस्टाग्राम बघतात, किंवा जे मराठवाड्याचे तिकडचे लोक आहेत की ज्यांना असं वाटतं पुणे मुंबईतले लोक म्हणजे खूप पैसे छापणारे लोक आहेत. हो. असं काही नाहीये. नाहीये. याच्यासाठी एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे का? नाही. तुम्हाला इंग्लिश येणं इम्पॉर्टंट आहे का? नाही. याच्यासाठी जर तुम्हाला कुठला क्लास करायचा असेल, कुठल्याही क्लासला तुम्हाला जायचं असेल, तर त्याची फी स्ट्रक्चर विचारून घ्यायचं आधी. फी स्ट्रक्चर जर 15,000 वरती जर तुम्हाला मिळालं, तर समजून जायचं की इथं आपल्याला काही मिळणार नाही. हे फक्त आणि फक्त ब्रँडिंगवर चाललेल्या गोष्टी आहेत. ऍड रन करणे, नुसते लोकांनी किती पैसे कमवले, मी तुमच्या क्लासला आलो तर मी आज 1 करोड रुपये कमवले, मी 5 करोड रुपये कमवले. प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स कुठे आहेत? दाखवा लोकांना समोर प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स. तुमच्याकडे क्लास केलेली लोक जर, म्हणजे ॲज मी, मला जर क्लास करायचा तर मी तुमच्याकडे क्लासला आलो, मी तुम्हाला काय विचारणार की सर तुमच्या आधीच्या लोकांनी जे क्लास केलेले आहेत तुमच्याकडे, त्यांच्या प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स कुठे आहेत सर, आणि व्हेरीफाईड कुठे आहेत, व्हेरीफाईड प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स कुठे आहेत? हा मुद्दा क्रमांक 1. बरं ते सुद्धा दाखवतात सर आजकाल. आज 5-7-10,000 रुपयाला सर एंजल वन सारखे किंवा बाकीच्या ब्रोकर सारखे ऍप्लिकेशन मार्केटमध्ये डुप्लिकेट विकायला लागलेत लोक, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दिसतात आकडे हल्लेले, पण ते जेन्युअन नसतात सर. त्याच्या प्रॉफिट लॉस स्टेटमेंट पण दाखवले जातात. ही सुद्धा स्कॅम चालू आहे सर आज इंडियामध्ये, फक्त क्लासेस रन करण्यासाठी लोकांचे. तर ते न करता त्या लोकांचे नंबर्स घ्यायचे ज्यांना क्लास करायचा आहे, की सर खरंच तुमचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहे का, मी तुम्हाला भेटायला येऊ का सर, मी तुम्हाला भेटून चर्चा करू का तुमच्यासोबत. आणि एक गोष्ट मला कायम कळते, जो माणूस माझ्यामुळे जर प्रॉफिटेबल आहे तर तो कधीच म्हणणार नाही की मला भेटायला येऊ नको. बरोबर, माझ्यामुळे जर एखाद्याने 10 लाख रुपये वर्षाला कमवले तर तो 100% म्हणणार की ये, हा एक अभिमानाची गोष्ट आहे. बरोबर आहे. 10 लाख रुपये मी कमवलेत, आणि हे आपण लोकांना सांगायला खूप आतुरता असते आपल्याला, हे बघ मी एवढे पैसे कमवले. पुन्हा आणि ही फॅक्ट आहे सर. मग जर तुम्ही नंबरच नाही देते, तुम्ही जर लोकांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंटच नाही घेते, तुम्ही मागतच नाही, तुम्ही नुसते सांगताय की ट्रेड जनरेट झाले, एका ट्रेडने तर एवढे पैसे दिले की तुम्हाला वर्षभर ट्रेड करायची गरज नाही. आता मी कमोडिटीमध्ये ट्रेड करतो सर. कमोडिटीला का करतो? कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॅन्युप्युलेशन होत नाही, मॅक्सिमम कमी होतं. 120 देशांमध्ये ह्याचं ट्रेडिंग होतं. त्याच्यामुळं सिल्वरला, आता परवाची मी तुम्हाला दाखवणार आहेत बऱ्याच गोष्टी, कालचे ट्रेड होते सर, माझ्या ट्रेडनी 7,000 पॉईंट दिलेले आहेत लाईव्ह मार्केटमध्ये, 7,000 पॉईंट सिल्वरला. पण मला एक गोष्ट सांगा, जो व्यक्ती सर्वसामान्य आहे तो 7,000 पॉईंट घेऊ शकतो, विकतच नाही घेऊ शकणार. तो ट्रेडच नाही तेवढा होल्ड करू शकत. 2 तास, 3 तास, 15 मिनिटं, 20 मिनिटं नाही करू शकत सर. लोक लॉसमध्ये होल्ड करतात पण प्रॉफिटमध्ये होल्ड करत नाहीत. पण हे त्या मेंटरला नाही समजत सर. आणि आम्ही समजून सांगायला गेलो तर ते लोकांना पटत नाही. लोकांचं म्हणणं काय, तिथं तर बघा 3,000 पॉईंट दिले. अरे 3,000 पॉईंट तुम्ही रिअल अकाउंट सोडा, तुम्ही डेमो अकाउंटला घेऊन दाखवा 3,000 पॉईंट मला. त्याचा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट तर काढता येतो. डेमोचा फ्रंट पेज नावाचं ऍप्लिकेशन आहे, त्याच्या डेमोला ट्रेड पडतात, तिथं डेमोला काढून दाखवा 3,000 पॉईंट मला. रिअलचा तर सोडूनच द्या गोष्ट, नाही करू शकत. 1000 मधनं 5 लोक असे असतात सर की ज्यांच्याकडे बॉन्ड टॅलेंटेड असतात, ज्यांच्याकडे 2 पैसे बाहेरना सोर्स ऑफ इन्कम असतो, त्याच्यामुळे ते 1000 पॉईंट 500 पॉईंट काढू शकतात. आता मध्ये काही रील्स व्हायरल होत होत्या सर की आपल्या स्टुडंटनी एवढे प्रॉफिट्स केले, एवढ्या रॅलीज कॅप्चर केल्या. तर ते काही क्लास केलेले स्टुडंट सर माझ्याकडे त्यांचे स्क्रीनशॉट्स आणि हे आहेत की जे मला मेसेज करतात की सर आमची खूप मोठी चूक झाली त्या क्लासला जाऊन, सर आमचे खूप मोठ्या आम्ही फसलेलो आहे, आम्ही त्यांच्या स्ट्रॅटेजीने ट्रेड करत नाही तरी पण आम्हाला जबरदस्ती केली जाते, आम्हाला असं व्हिडिओ बनवा किंवा ट्रेडचे स्क्रीनशॉट पाठवा. आणि ह्याचे स्क्रीन रेकॉर्डिंग आणि कॉल रेकॉर्डिंग सुद्धा सर माझ्याकडे आहे. जस्ट तुम्हाला कुठलाही क्लास करायचा असेल महाराष्ट्रातला, जे मी केलेले आहेत नामांकित सगळे, कमोडिटीचे असतील, बँक निफ्टीचे असतील, स्टॉक इक्विटीचे असतील, या सगळे क्लासेस सर मी करून बसलेलो आहे. आणि ऍट द एंड ऑफ द डे माझ्या पदरात फक्त निराशाच आहे, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. फोन केला सर अवेलेबल नाही आहेत, फोन केला टीम उचलती सर अवेलेबल नाही आहेत, काय करायचं असेल नंतर भेटा, नंतर फोन करा. 4-4, 5-5 दिवसांनी ट्रेडचे फोन येतात की बाबा हे ट्रेड इथं होता, नाही हा ट्रेड करायचाच नव्हता, या ट्रेडमध्ये हे तुम्ही हे चुकलंय तुमचं. मग लाईव्ह मार्केटमध्ये कुठे गेले होते तुम्ही तेव्हा, का नाही सांगितलं तुम्ही ह्या गोष्टी? काही लोकांचे म्हणणं आहे की इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग करा. इंडिकेटर बेस्डला तर सर माझा पूर्णपणे विरोध आहे. खूप जणांना राग येऊ शकतो या गोष्टींचा, पण इंडिकेटर जर तुम्ही एवढे स्ट्रॉंग बनवलेले आहेत तर तुम्ही ते सेल का करताय लोकांना, त्याचं सबस्क्रिप्शन का ठेवलंय?
आज स्वतः कमवा ना तुम्ही त्याच्यात. स्वतः का नाही आजपर्यंत एवढे पैसे छापले? आणि तुमच्या मुलांनी जर एवढे पैसे कमवले तर त्यांच्या प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स कुठे आहेत आतापर्यंतचे? तर जे नवीन क्लास करतात त्यांना माझं एकच म्हणणं आहे की कुठलाही क्लास करण्याच्या अगोदर त्यांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मागून घ्यायचे. ज्यांनी 4,000 पॉईंट कॅप्चर केले, 10,000 पॉईंट कॅप्चर केले, त्यांचे 20-20 लाख रुपयाचे डेलीचे स्टेटमेंट आहे, यांच्या सगळ्यांचे मागून घ्या. त्यांना भेटायला जावा. भारतात कुठेही असू द्या, फ्लाईटचा खर्च करा 10,000 रुपये, कारण त्यानं तर करोडो रुपये कमवलेले. बरोबर आहे. त्याला भेटायला जावा, त्याला भेटा की अरे दादा हे कसं केलंस तू? मग तुझं इथं केलं तर तुझं NSE ला नाव का नाहीये, किंवा तुझं सेबीकडे का नाव नाही गेलं आतापर्यंत? तू एवढे पैसे कमवलेले मार्केटमधनं, तर त्याचे नंबर्स घ्या. जर नंबर प्रोव्हाइड करत नसेल तर समजून द्यायचं हे सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. खोटे आहे. माईक समोर येणे आणि माईक समोर बोलणे, मी 50 लाख कमवले, 70 लाख रुपये कमवले, कोणाला आज फेमची गरज नाही, सगळ्यांना गरज आहे. प्रत्येकाला वाटतं. मग तू कमवले कसे हे दाखवा. कुठल्या स्ट्रॅटर्जी वापरल्या, कधी ट्रेड होल्ड केलेला आहे, किती वेळ होल्ड केलेला आहे. सेबीचे नियम आहेत, दाखवू शकत नाही, आय ॲग्री. तुम्ही भेटून तर दाखवू शकता. पर्सनली जसं मी तुमचे पाहिले जसं तुम्ही मला दाखवलं, मी 3 वर्षाचे. आता माझं जर प्रश्न आला की बरेच लोक खाली कमेंट करतात की अरे तुमचं काय काय तुमचं दाखवा. प्लॅन देत बसतो, हा. नाही का? मी बघितलं बऱ्याच ठिकाणी बघतो हे फक्त बकरे शोधायची गोष्टी चालू आहेत. मला पण माहिती आहे. म्हणून मी माझं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट 3 वर्षाचं माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर, मी जेव्हा गाडी आत्ता घेतली, बलेनो गाडी घेतली, त्याच्यावेळेस 3 वर्षाचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट टाकलेलं आहे सर मी. आणि माझ्या झूम मिटिंगला मी सगळ्या आठवड्यांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, मी ट्रेड ज्या दिवशी करत नाही ना सर, मी हेही लोकांना सांगतो की मी आज ट्रेडिंग केलेलं नाहीये, पण असे ट्रेड जनरेट झालेले आहेत. बरोबर आहे. खोटं बोलून मुद्दाच नाहीये सर. कारण मी स्वामी समर्थांचं सगळ्यात मोठं भक्त आहे सर. तर ते कर्म जे असतं ना, हे कर्म ह्या जन्मातच फेडायचे तुम्हाला. खरंय. लोकांचे तळतळाटीचे पैसे घेऊन, लोकांचे नुकसान करून आपण जर वर जात असेल तर कुठेतरी एक त्याला एंड आहे. त्या एंडवरनं तुम्हाला त्या गोष्टी भोगाव्याच लागतात. त्याच्यामुळे हे आपण करत नाही सर. प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मागून घ्या, नंबर्स मागून घ्या, आणि फी एवढ्या मोठ्या भरायची गरज लागत नाही. कमोडिटी मार्केटला 10 ते 15,000 फी झाली सर. खूप काहीच रॉकेट सायन्स नाही त्याच्यात. आणि ट्रेडिंग, कमोडिटी मध्ये ट्रेडिंग 50, 60, 70 लाख रुपये, 2 लाख रुपये अकाउंटला ठेवा. स्वतःच्या लोकांना देण्यापेक्षा स्वतःच्या अकाउंटला ठेवा. त्याच्यावर ट्रेड करा. तिथं चुका करा, 5-10 हजार रुपये घालवा. त्या चुकांमधनं सुधारणा होईल आणि त्याच्या पुढे तुम्ही प्रॉफिटेबल जर्नी चालू करा. बरोबर आहे. आज सर माझ्या लोक हसतात सर, मी प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवतो तेव्हा. माझ्या लोकांचे आठवड्याचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट 2,000, 3,000, 5,000 रुपयाचे, 30,000 पण दाखवू शकतात का तुम्ही? हे स्टुडंटचे आहेत सर. हे जे आहेत ना, हे सगळे स्टुडंटचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स आहेत. याचे स्क्रीनशॉट पण आपण लावलेच ते, बट से विचारून नाही, आपण त्याचे लावू स्क्रीनशॉट शकतात. जर कुणाला बघायचे आहेत ना सर, तर हे नंबरवर कॉल करा. नंबरवर पण नाही, झूम मिटिंग अटेंड करा, ती फ्री ऑफ कॉस्ट असते. मी Okay. सगळ्यांचे प्रॉफिट Okay. लॉस स्टेटमेंट दाखवतोय. आता यात प्रत्येकाचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बघितले 1,000, 1,500, 5,000, 8,000, 10,000 असे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट पर वीक 30,000 रुपयाच्या कॅपिटलवर. आणि हे किती दिवसांचे? हे 3 महिन्याचं आहे, लास्ट 3 मंथ्स आहे फक्त सर. 1 वर्षाचं तर मी केलंच नाही. त्याचबरोबर जर आत्ता जी माझी बॅच झाली सर, त्या बॅचला 400 लोक होते. त्या 400 लोकांमध्ये मी आवर्जून माझ्या मागच्या वर्षीपासून ह्या वर्षापर्यंत माझ्याबरोबर जी लोक झूम मिटिंगला काम करतात डेली बेसिसवर, मी त्यांना बोलून त्यांचे सत्कार केले होते. 400 लोकांच्या समोर प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवून लोकांचे एका वर्षाचे. ओके. 8 लाख, 10 लाख, 7 लाख, 5 लाख, 3 लाख, 4 लाख. कुठलेही माझे अब्जोल करोडो मधले लोक नाहीत माझ्याकडे, आणि मी ती घडवू पण शकत नाही. कारण हे होऊच शकत नाहीये. जोपर्यंत तुमचं कॅपिटल 50 लाख, 60 लाख आहे तोपर्यंत होऊ शकत नाही. 30,000 रुपयावर सर, जस्ट इमॅजिन करा, जर माणूस 3 लाख किंवा 4 लाख रुपये जर वर्षाला कमवतोय, तर त्याचे आज पर्सेंटेज मधले रिटर्न्स बघा किती आहेत. वर्षाचे सांगतोय मी आय एम नॉट टॉकिंग अबाउट मंथ, मी वर्षाचं बोलतोय. वर्षाला तुम्हाला ते पैसे बनवता येतात का? तर 100% बनवता येतात. हे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स आहेत. हे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स मी कुणाचीही प्रिंट आउट नाही मारून आणलेली. याच्यात 800 रुपयापासून ते 80,000 रुपये वीकली प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स आहेत. प्रत्येकाच्या कॅपिटलवर डिपेंडन्सी आहे, ना की याच्यात कुठल्याही लोकांनी मोठे रॅलीन 4,000 पॉईंट आणि 5,000 पॉईंट एवढे होल्ड करू शकत नाही सर्वसामान्य माणूस. तुम्ही मला सांगा सर, आज तुम्हाला जर मी म्हटलं सर एक ट्रेड घ्या माझ्या समोर, चला 5,000 पॉईंट होल्ड करा, जाणारच आहे. तुम्ही करू शकता? आणि हे आधी का सांगत नाही? मग तुम्ही मार्केट चालू व्हायच्या आधी का सांगत नाही? सिल्वरमध्ये एवढा ट्रेड येईल, किंवा इथून बाय करा, इथून मार्केटला 5,000 पॉईंट मिळणार, 10,000 पॉईंट मिळणार, कुडायला 100 पॉईंट मिळणार. मार्केट झाल्यावर कसं काय कळतं या गोष्टी? हे लोकांना अवेअरनेस आहे सर हा, की तुम्हाला कळलं पाहिजे काय चाललेलं आहे आणि काय नाही चाललेलं. आणि जसं मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं, 200% जर महिन्याला मिळत आहेत, तर तुम्ही इलॉन मस्कच्या वर गेले पाहिजेत कंपाऊंडिंग इंटरेस्टने पुढच्या 5 वर्षामध्ये. बरोबर आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या असतील, तुम्ही झूम मिटिंग अटेंड करा, फ्री असते सर. कुठलाही मी एक नवा पैसा घेत नाही. त्या झूम मिटिंगमध्ये जुने नवीन लोक सगळे एकत्र असतात सर. नवीन लोकांसाठी वेगळी झूम मिटिंग कधीच घेत नाही सर मी.
बाकीच्या ठिकाणी मी जेवढे कोर्सेस केलेले आहेत, मी प्रत्येकाचे आहे ना एक वेबिनार अटेंड केलेत सर, 2-2 तासाचे. 10 रुपये भरा, 15 रुपये भरा, 20 रुपये, 100 रुपये, 500 रुपये भरा. ते वेबिनार मध्ये नवीन लोक असतात सर सगळे. त्यांना काय माहिती आहे का मार्केटचं? काहीच नाही माहिती. त्याच्यामध्ये एवढंच सांगितलं जातं मी किती भारी, माझ्या स्ट्रॅटर्जी किती भारी आहेत, आणि इथं बाय होतं, इथं सेल होतं, एवढे पैसे जनरेट झाले असते, असं केलं, आत्ताच्या आत्ता सीट बुक केलं तर 50% डिस्काउंट. बरोबर आहे. हे वेबिनार्स आहेत. त्याच्यानंतर आल्गो विकणारे, सॉफ्टवेअर विकणारे, हे तर अगणित आहेत सर मार्केटमध्ये, किंवा 2,000 रुपयाचा आल्गो आहे माझा, 3,000 रुपयाचा आल्गो आहे, हा घ्या, त्याच्याबरोबर काम करा. तर मी सगळं वापरून बसलेला माणूस आहे सर. बरोबर. तुम्हाला माझ्याकडं असं माझं म्हणणं नाही की तुम्ही माझ्याकडेच या. माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला बाकीच्या क्लासेसचे जरी इन्फॉर्मेशन पाहिजे असतील, ते स्टुडंटचे नंबर जरी पाहिजे असतील, बाकीचे क्लास केले ते मी प्रोव्हाइड करू शकतो सर. माझे तर मी देऊ शकतो, पण आधी बाजूचे क्लास केलेले जे नंबर स्टुडंट माझ्याकडे येतात ना, की सर माझं इथे नुकसान झालं, त्यांचे सुद्धा रिव्ह्यूज तुम्हाला मिळू शकतात माझ्याकडे. नंबर सकट तुम्ही भेटायला जाऊ शकता, तुम्हाला भेटून तुम्ही तुमचं मनाचं समाधान करू शकता. या गोष्टी तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. 100 लोक क्लास करतात, त्यातली 20% लोक काम करतात. आय अग्री, मला त्याच्याबद्दल डाऊट नाही. 80% सोडून देतात. कुठल्याही फील्डमध्ये जावा तुम्ही, 20%च उरतात. ते 20% मधले कुठे आहेत लोक, ती दाखवा, त्यांना भेटू द्या. कारण मी ही प्रॉफिट लॉस स्टेटमेंट का दाखवते सर माहिती का? एखाद्या व्यक्तीचं जर फायनान्शियल कंडिशन नाहीच आहे त्या क्लासची फी भरण्यासाठी, तर त्यानं काय करायला पाहिजे? आणि सर्वसामान्यांसाठी आहे. मी माझ्या मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगतो, मला ज्याच्याकडे मर्सिडीज आहे त्याला अजूनही कुठली गाडी घेऊन देणार अजिबात रस नाहीये सर. ज्याचे अल्टोचे हप्ते भरता येतील ज्याला, त्याच्यामध्ये रस आहे. 5,000 रुपये आठवडा, 20,000 रुपये महिन्याला बनतात सर. 10, 15, 20,000 रुपये महिन्याला 100% बनू शकतात. मला तेच विचारायचं सर, की एखादी स्त्री आहे जी गावात राहते, आता त्या स्त्रीला तर एवढं टेक्निकल गोष्टी नाही समजत, नाही समजा, पण तिला जर तुम्ही तुमच्या पद्धतीने समजवलं तर ती महिन्याला कमीत कमी 7-8 हजार तरी कमवू शकते. 100% सर. माझ्याकडे एवढ्या लेडीज आहेत ना सर, मी तुम्हाला खोटं सांगत नाही. जेंट्स पेक्षा लेडीजचं ट्रेडिंग खूप चांगलं आहे सर. ओ, कारण आहे ना, लेडीज आहे ना, जेवढं शिकवलं ना तेवढंच काम करतात. फापट पसारा शिकत बसत नाही. युट्यूबला जा, इन्स्टाला जा, इकडे जा, तिकडे जा, यांच्याबरोबर काम कर, मग यांचा वेबिनार अटेंड, अजिबात नाही. जेवढं शिकवलंय ना तेवढ्यावरच. माझ्याकडं मी नावं पण सांगू शकतो तुम्हाला. माझ्याकडे एवढ्या भरपूर लेडीज आहे आमच्याकडे. यांचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मी सर सगळ्या जगासमोर दाखवलेले आहेत. प्रॉफिट लॉस स्टेटमेंटचं सर. माझ्याकडे तर एक लेडीज आहे सर, सोनं घाण ठेवून क्लास केला होता एका ठिकाणी. सोनं स्वतःचं मंगळसूत्र घाण ठेवून क्लास केला होता. कुठलाही रिझल्ट आला नाही, सगळीकडे उडवडीची उत्तर मिळाली. आज त्या लेडीजने स्वतःचं सोनं मोडून आज माझ्याकडे 1 वर्ष झाली ती लेडीज काम करते. प्रत्येक आठवड्याचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट 3,000, 3,500, 4,000. अरे बापरे, प्रत्येक वीकला. आणि मी हे दाखवू शकतो, असं काही नाही किंवा मी काहीतरी हे करतोय. व्हॉट्सअपला जाऊन माझ्याकडे जेवढे लेडीज काम करतात, मी प्रत्येक लेडीजचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवू शकतो सर. काय? कारण माझं कामच तसं आहे. सोमवार ते शुक्रवार मी रोज झूमला अवेलेबल असतो. सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास. मी प्रत्येक रविवारी बेसिक प्लस ॲडव्हान्सची मीटिंग देतो. मला किती कंटाळा आला तरी माझी मीटिंग होते सर. मी दुबईला होतो तेव्हा पण मीटिंग झाली. 1 वर्षामध्ये असा कुठलाही दिवस नाही जर मी आजारी नसेल तर, की बाबा माझी मीटिंग होत नाही. त्या मीटिंगचे 50 रुपये चार्ज घेत होतो सर मी. लोक ते पण देत नाहीत सर फुकट नॉलेज शिकण्यासाठी. त्याच्यामुळं हे ज्या गोष्टी आहेत ना, ह्या ज्या लोकांना. आणि अजून एक महत्वाचं आहे सर, की हे जे जर्नल आहे ना, हे मी सगळ्यांना रिराईट करायला होतं. आता हे माझ्याकडे ह्याच्यामध्ये माझे किती ट्रेड जनरेट झाले ना, या गोष्टी लिहिलेल्या आहेत सर. हे तुमचं स्वतःच हे आहे? माझं स्वतःच आहे आजपर्यंत. ओव्हरऑल मागच्या वर्षामध्ये आणि ह्या वर्षामध्ये मिळून सर 3500 ट्रेड जनरेट झालेत अप्रॉक्स सांगतो तुम्हाला. त्याच्यातले 281 ते 300 ट्रेडचे स्टॉप लॉसेस आहेत सर. आणि जिथं जिथं स्टॉप लॉसेस आहेत, हे बघा तुम्हाला इथं दिसत असेल, हा स्टॉप लॉस हिट लिहिलेला आहे मी. इथं स्टॉप लॉस हिट आहेत, हे टार्गेट डन आहेत. आता हे कालचाच जर बघितलं तर काल ओव्हरऑल ट्रेड जनरेट झालेले आहेत. हे सगळे ट्रेड कालचे बघा, मंडे 17 तारीख. ओके. हे ट्रेड 9 ट्रेड जनरेट झालेले आहेत. त्याच्यामध्ये किती 500 रुपयांनीच मी कॅल्क्युलेशन करतो सर. का? कारण माझ्या सगळ्या स्टुडंटचं मी लोकांना सांगतो, तुम्ही 30,000 रुपये स्वतःचे ठेवू शकता अकाउंटला. 500 रुपयांनी सगळे ट्रेड केले तर 85 रुपये होतात. ब्रोकरेज 500 रुपये कट होतं, 4,000 रुपये तुम्हाला मिळतं. चला ह्याच्यातले अर्धे करूयात, 2,000 रुपये. ह्याच्यातले अर्धे करा, 1,000 रुपये. 1,000 रुपये किंवा 500 रुपये जर डेली बेसिसवर तुम्हाला मिळत असतील तर तुम्हाला प्रॉब्लेम काय? एक्झॅक्टली. 500 रुपयाचा 1,000 रुपयाचा जो कंपाऊंडिंग माणूस शिकतो ना सर, त्याचा ऍट द एंड ऑफ द वर्षाचं PNL मी दाखवले लोकांना. 8 लाख, 7 लाख, 6 लाख रुपयाचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स आहेत. मग अशा व्यक्तीला सॅल्यूट नाही करू वाटत का सर? 100% करू वाटत. बरोबर आहे. का? या असल्या जगामध्ये, फेक गोष्टी दाखवणाऱ्या जगामध्ये, तो व्यक्ती जर 5 लाख रुपये कमवतोय, त्याला सॅल्यूट नाही सर, त्याच्या पाया पडले पाहिजेत लोकांनी. डिसिप्लिनने काम करतोय का? डिसिप्लिनने एवढ्या वर्ष काम, जेवढं शिकवताय तुम्ही तेवढं तो फॉलो तेवढंच करतोय, आगाऊपणा नाही करत आहे मेन. आणि हे 3500 ट्रेड्स आहेत सर. असं नाही की हे माझ्याकडे एक आहे, असं माझ्याकडे 6 वय आहेत सगळी. आता याची मला गरज आहे का?
काहीच गरज नाहीये मला की हे लिहून ठेवणं किंवा कंपल्सरी लिहायलाच पाहिजे, पण ती सवय लागली सर पहिल्यापासून. तुमची पण एक डिसिप्लिन आहे, माझी पण practice आहे. डिसिप्लिन आहे सर. मी आज तुम्ही मला 1 वर्ष आधी जरी विचारलं ना, विराज या दिवशी काय झालं होतं, मी त्या दिवशीच ओपन करून तुम्हाला दाखवू शकतो. सर या ट्रेडला अशी अशी न्यूज होती, इथं स्टॉप लॉसच झालेला आहे, हा ट्रेड माझा चुकलेला आहे आणि लोकांनी पण घेतला होता आणि याच्यामध्ये स्टॉप लॉस झालेला आहे. आता या प्रॉफिट लॉस स्टेटमेंटमध्ये लॉसमध्ये नसतील का? 100% लॉसमधले असतात सर लोक, ज्यांना थोडं समजत नाही, थोडं उशिरा समजतं. काही वयोवृद्ध असतात, काही लोकांना लवकर ग्रॅब होतं, काही लोकांना थोडं उशीर लागतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी मी रविवारी बेसिक प्लस ॲडव्हान्स मीटिंग घेतो म्हणजे घेतो. व्हॉट इज मीन बाय कॅन्डल पासून ते ॲट दी एंड ऑफ आपल्या सिलेबस पर्यंत प्रत्येक रविवारी असते सर. तुम्ही कंटाळाल मीटिंगला, पण मी कंटाळत नाही मीटिंग घ्यायला. याचं कारण असं आहे, डेली बेसिसवर चार्ट वेगळे रन करतात, डेली बेसिसवर चार्ट वेगळे दिसतात. तुम्हाला रोज नॉलेज असणं खूप अत्यंत अत्यावश्यक आहे आणि हे प्रूव्ह करायचंय मला या 93% लोकांना की नुसती गाजरच्या मागं पळण्यापेक्षा, हे मोठे मोठे स्क्रीनशॉट बघण्यापेक्षा ऍक्च्युअल प्रोव्हाइड कोण करते आणि ऍक्च्युअल मध्ये प्रॉफिट लॉस स्टेटमेंट कुठं मिळतात तुम्हाला. ओके, हे सगळ्यात महत्वाचं आहे सर. सर या व्हिडिओचा आपला उद्देशच असा होतोय की जे 93% लोक आहे त्यांनी कसं वाचावं की त्यांचा पैसा राईट, जाण्यापासून. पैसा जाण्यापासून आणि सर शेअर मार्केटची ऍक्च्युअल रिअलिटी पण आपण म्हणू शकतो किंवा क्लासेसच्या रिअलिटीज ज्या काय. प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मिळालं नाही की समजून जायचं सर की काहीतरी झोले. सर मी तुम्हाला सांगतो, क्लासवाले तर जाऊच द्या, असेही भरपूर एक्झाम्पल पाहिले जे जवळचे व्यक्ती होते काही, दे आर शोईंग लाईक दे आर लिव्हिंग अ व्हेरी रिच लाईफ. ठीक आहे, की खूप अमिरीसारखी लाईफ जगताय. बट एक मोमेंट आला सर की सगळं असं ढासळत जात होतं आणि त्यावेळेस आम्ही विचारलं की तुम्ही शेअर मार्केट करताय तर प्रॉफिट अँड लॉस दाखव तुझं. नाही दाखवतो. असं एक उदाहरण नाही सर, असे 10 मित्र मी देऊ शकतो तुम्हाला आज की जे शेअर मार्केटमध्ये दे आर शोईंग की आम्ही खूप कमवतोय, बरं, प्रॉफिट अँड लॉस नाही दाखवत. नाही दाखवत सर कोण. आणि याचं कारण पण तुम्हाला सांगतो का नाही दाखवत, लालच. आणि 2 नंबरचं कारण आता सेबीमुळे काय चिटकवलं लोकांनी, सेबीमुळे नाही दाखवू शकत. पण पर्सनल टू पर्सनल तर सर दाखवायला पर्सनली दाखवलेच पाहिजेत. माझं तर तेच, मी तुम्हाला तेच सांगतोय, लोकांचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंटच मॅटर करतं सर. बाकी माझ्या त्याच्यावर strategy किती वर्क नाही. करतात, हा. मी किती बरोबर करतो, माझं किती चांगले, मला खरंय त्याचं सर, घेणं देणंच हे नाही तर मी सर. अग्री करतो. लोक पैसे किती कमवतात तू शिकवलेल्या गोष्टींमुळे, एवढंच मॅटर हे करतो. 1 दिवसाचा, 8 दिवसाचा, 10 नाही दिवसाचा पाहिजे. PNL नको, 1 वर्ष वर्षाचा दाखवा, मिनिमम 6 महिन्याचा दाखवा. मी तुम्हाला हे जे दाखवतोय ना सर, मी अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल सर, म्हणजे की लोकांना असं वाटेल की प्रमोशनल व्हिडिओ एक काय. मी सर प्रत्येकाला मेसेज करतो माहिती का, व्हॉइस मेसेज, की सर सेंड युअर प्रॉफिट लॉस स्टेटमेंट. आणि तुम्हाला जर हे खोटं वाटत असेल ना, माझ्या झूम मिटिंगला खरंच तुम्ही अटेंड करा, की तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये की मी ह्या गोष्टी बोलतो का नाही बोलत. बरोबर आहे. मी माझ्याकडे चुकीचं आहे ना, जे चुकीचंच आहे, जे बरोबर आहे ना ते बरोबरच आहे. आणि याच्यामुळे सर इथपर्यंत आज मी 1800 प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहेत सर माझ्याकडे. 1800 स्टुडंट्सचे आणि नंबर देऊ शकतो, सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो. तुम्ही त्यांना भेटू शकता जाऊन, की वर्क होतात नाही होत, ट्रेडिंग होतं नाही होत. फक्त माझं एवढंच गोष्टी आहे सर, मी मोठी स्वप्न नाही दाखवू शकत, कारण ती मी फुलफिल नाही करू शकत, त्यामुळे मी ते दाखवत पण नाही. तुम्ही असं म्हणतच नाहीये की तुम्ही एका महिन्यात 1 लाख कमवा, 10 लाख कमवा. दिवसाला 500 रुपये मिनिमम. सर 500 रुपयाचं कंपाऊंडिंग 3.5 लाख रुपये होतं वर्षाचं. सर एखादी व्यक्ती आहे जिचे हजबंड लेबर आहे आज, राईट, त्या व्यक्तीने जरी ही गोष्ट केली तर त्यांचा जे पगार असतो तो असाच असतो 15, 15, 20, 25 3.5 लाख रुपये जर वर्षाला ती लेडीजही कमवायला लागली तर त्या दोघांचं मिळून 6 लाख बरोबर रुपये आहे एक सर. स्टार्टिंग पॅकेज आज आयटीचं, 100%. तर ते करू शकतात. आयटी मधल्या लोकांना पण माझं तेच सांगणं आहे सर, की आयटी ही फील्ड अशी आता झालेली आहे, तुमचा जॉब कधी जाईल काहीच सांगू शकत नाही. याच्या जमान्यामध्ये एक्झॅक्टली सगळं जाऊ शकतं, पण हे बंद होऊ शकत नाही. मार्केट बरोबर आहे. त्यामुळे लोकांनी बिझनेस पण असे निवडलेले आहेत बघा, हो. किती हुशार आहेत, की मीच भारी आहे आणि मीच मार्केटमध्ये खरा आहे. आत्ताचं लेटेस्टचं उदाहरण, ज्यांना मी मेंटर मानत होतो सर, लोकांचे 100% रिटर्न देतो म्हणून सांगितलं. 100% माझ्याकडे पैसे द्या, मी 100% रिटर्न देतो. कोल्हापूर मधला स्कॅम झाला सर, एस ट्रेडरचा 16,000 करोड रुपयाचा स्कॅम आहे सर भारतातला. कुठं भेटतात हे सगळे? 16,000 करोड. भेटतात कुठं? दुबईला. हे दुबईत असतात. हा, चिल एकदम लाईफ. आणि लोकांचे पैसे कोण हे लोक बिटकॉइन मध्ये ट्रान्सफर करतात पैसे, हो डायरेक्ट पैसे गायब. इंडियामध्ये बसतो, कारण दुबईला तुम्ही जाऊन पकडू शकत नाही कोणाला, आणि दुबईमध्ये तुमच्याकडे पैसे असले म्हणजे तुम्ही राजे झाले. तुमच्याकडे पैसे नाही की तुम्ही 16,000 करोड 16,000 करोड असे किती आहेत सर माझ्याकडे, 200 500 हजार करोड वाले. तर त्यामुळे जे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करतात की 10 लाख रुपये दे, 5% देतो, अजिबात नाही. 10 लाखावर 5% तो जर काढू शकतो तर त्यांना लोन का नाही मारला आजपर्यंत? बरोबर आहे. तो तुझ्याकडून का पैसे घेतो? कोणालाच पैसे नाही द्यायचे सर, कुठेही असू द्या. तुम्ही फॉरेक्सला काम करा, बिटकॉइनला करा, क्रिप्टोला करा, डेल्टाला करा, इंडियन मार्केटला करा, कोणालाही पैसे द्यायचे नाहीत. स्वतःच्या अकाउंटला पैसे पाहिजे.
आणि महागडे कोर्सेस तर मी तुम्हाला सांगितलं, काहीच सर मिळालं नाही मला आजपर्यंत. मी सांगतो, मी नावं पण घेऊ शकतो, पण कसं होतं त्या गोष्टी खूप लोकांना problematic हर्ट होऊन जातो, जाऊ द्या. हर्ट होऊन जातं. पण सर मी सगळ्यांचे कोर्सेस केलेले आहेत. लोक काय उडवडीची उत्तर देतात, लोक फक्त एकच गोष्ट शोधत असतात, बकरा नवीन कसं मिळेल ते. चला पैसे आले, फी आली, तिकडे तू प्रॉफिट कर, तू लॉस कर, मला काही घेणं नाही. माझं डेलीचं चालूच आहे. माझ्या ट्रेंडनी 1000 पॉईंट दिले, माझ्या ट्रेंडनी 25,000 पॉईंट दिले. स्टुडंटचं काय, स्टुडंट कधी घेणार 25,000 पॉईंट? म्हणून मी माझ्या स्टुडंटला पण कधी सांगतो, या मोठ्या रॅलींच्या नादाला नाही लागायचं. ऍट दी एंड पी काय मॅटर करतं, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. ते करा, तुम्ही सगळ्यांच्या तोंडावर फेकून मारलं आणि तुम्हाला कोणच काही बोलू शकत नाही. बरोबर. माझ्याकडे यश नावाचा माझा स्टुडंट आहे सर, 1 वर्षापासून प्रॉफिट स्टेटमेंट 8-10 लाख रुपयाच्या घरात आहे. सर त्याचा जेव्हा सत्कार केला ना मी आता लोकांसमोर, सर त्याला बोलता येत नव्हतं. म्हणजे एक कॉन्फिडन्स असतो ना की 500 लोकांसमोर कसं बोलणार. विचार करा, त्याला जर बोलता येत नाहीये आणि ज्याला बोलता येते अशी 2 लोक असतात. अशी बोलणारी पण आहेत माझ्याकडे, न बोलणारी पण आहेत. न बोलून 10 लाख रुपयाचं प्रॉफिट स्टेटमेंट जेव्हा तो समोर ठेवतो ना, तेव्हा मी कोणाला सॅल्यूट करणार, बोलणाऱ्याला करणार का ह्याला करणार? यालाच करणार. का? कारण तू सगळे नियम फॉलो करून, तू नियम पाळून, तू जर आज त्याच्यावर, आणि सर एकही ट्रेड त्याचा मला आजपर्यंत सर त्याला प्रत्येक आठवड्याचा प्रॉफिट स्टेटमेंट मला लोकांना मागावा लागतो. तो माणूस स्वतः पाठवतो सर, मला मागावा नाही लागत सर त्याच्याकडे. याला म्हणतात कन्सिस्टन्सी. मग आजच्या घडीला, आज तो कुठे जॉब सगळं सोडून दिलंय सर त्यांना. आज वडिलांचं उद्या काय झालं, आईचं काय झालं, जॉब गेला, बहिणीचा गेला, त्याचा गेला, तो सर खाण्यापुरते तरी पैसे कमवू शकतो का नाही? आणि हा मुद्दा फक्त त्याच लोकांसाठी आहे ज्यांना रोजचे 500 पासून 2000 रुपये पैसे कमवायचे. बस तेवढं करायचं. आणि हे कंपाऊंडिंग आहे सर सगळं. इट्स ऑल डिपेंड्स ऑन कंपाऊंडिंग. ज्याला कळलं तो टिकला, ज्याला कळलं नाही तो संपला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, पीएफचे वगैरे पैसे काढून या गोष्टी करू नका. पगार गमवताय, पैसे जमवा, राईट. आणि त्याच्यातून थोडे थोडे जमवून मग ती ऍज अ कॅपिटल म्हणून टाका. सर तेच सांगताय की आणि महागडे कोर्सेस करू नका ज्याचा काही फायदा होत नाही. महागडे 1-1, 1.5-1.5, 2-2 लाखाचे कोर्सेस करू नका. काय फोन येतील आता आपल्याला धमक्यांचे, नाही का की मला ते आलेले आहेत सर, हा, खूप येतात. गोष्ट मेन आपली एवढीच आहे की आपल्याला सामान्य लोकांचे पैसे वाचवायचे, मेन गोष्ट. राईट. आणि त्याच्यावर काहीच नाही सर. म्हणजे मला फोन आलेले आहेत सर, मला भेटून धमके दिले, भेटू ना समोरासमोर, पिक्चरला गेलो, आई बरोबर हे गेलो, मॉलमध्ये, म्हणजे अक्षरशः ते घाबरतात, विराजर हे काय. म्हटलं या गोष्टी होणारच आहेत. तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध गेले की तुम्हाला या गोष्टी मिळणार. बरोबर. सर मला नोटीस जारी केलेल्या आहेत कोर्टाकडून, तुमच्यामुळे आमच्या बिझनेसचं नुकसान होतं, 2 करोड रुपये द्या, 5 करोड रुपये द्या. आहे ना असे लोक, आहेत लोक सर अशी भरपूर आहेत. आणि ते माझे मेंटर आहेत, म्हणजे असं नाही की माझं काय वैर आहे त्यांच्याशी, ते माझे गुरु आहेत. आणि त्यांच्याकडून ह्या अपेक्षित गोष्टी नव्हत्या सर, काही कारणास्तव. खरंय. पण नंतर तर मी सोडून दिलं सर. काही गोष्ट काही म्हणजे घालून पाडून बोलणे बरेच लोक करतात, त्याच्यानी निष्पन्न काही होत नाही. तर माझी लोक मला म्हणतात सर आपण करायची का केस, आम्ही पण क्लासेस केलेले. त्याच्याने नाही, फक्त प्रॉफिट लॉस स्टेटमेंट तोंडावर फेकून मारा, एवढंच उत्तर आहे माझं त्यांचं. खरंय. आणि ऑनलाईन कोर्स कुठेही करायचा नाही, ऑनलाईन नाही म्हणत, ऑनलाईन करायचंच नाही. ऑनलाईनला मूर्खात काढणं सगळ्यात सोपं आहे सर. म्हणजे तुम्ही हे फेस टू फेस शिकवता? समोरासमोर असतो सर, मी रोज असतो डेली बेसिसवर. रोज 2 दिवसच क्लास असतो माझा फक्त. लोक जे म्हणतात ना 1 महिना लागतो हे शिकवायला, एवढे दिवस लागतात, 5 दिवस 10 दिवस लागतात, अजिबात नाही. मी ते फापड बसरा नाही शिकवत बसत, कोणाचा जन्म कधी कोणाचा जन्म कधी झाला आणि माझं हे सॉफ्टवेअर आहे त्याची ही अॅक्युरेसी लेवल आहे, अजिबात नाही. कारण माझ्याकडे नाहीच तसलं काय. 2च दिवसाचा खेळ आहे सर. सोप्पं ट्रेडिंग शिकवतो मी, सोप्पं आणि सोप्पं, फक्त कमोडिटी. आता सर मी क्रिप्टो जे मार्केट आहे ना, जे इंडियामध्ये लिगल झालं आता डेल्टा एक्सचेंज, बरोबर सर त्याचे क्लास तर मी फ्री ऑफ कॉस्ट घेतो सर लोकांचे. 1 रुपया नवा पैसा घेत नाही त्याचे. का? एज्युकेशन राहू द्या, एज्युकेशन महत्वाचं आहे. उद्या इन केस फॉरेक्स मार्केट इंडियामध्ये लिगल होऊ शकतं, इन केस काही होऊ शकतं. जसं क्रिप्टो इलिगल होतं, आता लिगल झालेलं आहे, टॅक्सेशन मध्ये आलेलं ते, तसं फॉरेक्स पण येऊ शकतं. काही सांगू नाही शकत इंडियामध्ये. जर ह्या गोष्टी झाल्या तर परत क्लासवाल्यांचे फी वाढणार, 1-1 लाख 2-2 लाख. तुम्ही कुठून भरणार? बरोबर. नॉलेज घेऊन ठेवा. आणि एवढं पण सांगतो मी, क्लासमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय शिकायचं ना ते मला सांगा. की विराज SMC शिकायचे, स्मार्ट मनी कन्सेप्ट आहेत, ICT आहे, लिक्विडिटी स्वीप आहे, फेअर व्हॅल्यू गॅप आहे, ऑर्डर ब्लॉक आहे. या ज्या कन्सेप्ट आहेत ना सर क्रिप्टोच्या आणि याच्या, या एकदम सोप्या आहेत. या लोकांनी त्याची फॅन्सी नावं पाडलेली आहेत क्लासेसवाल्यांनी. राईट राईट. आणि हे रॉंग आहे. त्यामुळं लोकांनी फसू नये, ऑनलाईन कुठं कोर्स करू नये. कुठल्याही वेबिनारला अटेंड केल्याच्या नंतर माझं बाईंग इथं, माझं सेलिंग इथं, ते 10 रुपये 50 रुपयाचे वेबिनार आत्ताच्या आत्ता बुक केलं तर असं हे पण करू नये सर. तुम्ही प्रॉपर समोर भेटायला या, तो माणूस भेटतोय का बघा. आणि फी तुम्हाला सांगतो, स्टॉक मार्केट शिकण्यासाठी सर 20,000 रुपयाच्या वर फी लागू पण शकत नाही, आणि उपयोग पण नाही त्याचा काय. 20,000च्या वर जर फी जात असेल
तर समजून जायचं. एक लक्षात घ्या ना सर, आज आपल्याला तुम्ही आज शूजचं उदाहरण घ्या सर, आज बाटाचे पण शूज मिळतात मार्केटमध्ये आणि आज नायकी एसिक्सचे पण शूज मिळतात. बरोबर. बाटाचे शूज 800 रुपयाला आहेत आणि नायकीचे शूज 10,000 रुपयाला आहेत. पण नायकीचे शूज आणि बाटाचे शूज काय वेगवेगळे आहेत का? एवढा जमीन आसमानचा फरक आहे का? अजिबात नाही. नायकी इज अ ब्रँड आणि बाटा इज अ आपला इंडियन ब्रँड आहे. बरोबर आहे. मग हेच कंडिशन तुमची इथं आहे. तुम्ही ऍपलचा मोबाईल 1.5 लाखाचा आहे, ऍपलचा मोबाईल 50,000चा पण मिळतो. एंड दी एंड काय, ऍपल एक जो इंटरनॅशनल ब्रँड आहे, तो ब्रँडच्या नादाला जाऊन स्वतःचे पैसे घालवू नका. Right. 2 पैसे त्याच्यानं काय मिळतोय, तो मेंटर रोज अवेलेबल आहे का, भेटतोय का, रोज आपल्याला मेंटरशिप देतोय का, या गोष्टी करा. सर माझे बघून भरपूर जणांनी चालू केले, टेड सांगणे, मीटिंग घेणे, हे घेणे. मग इतके दिवस तुम्ही का शांत होते? इतके दिवस काय केलं तुम्ही? फक्त लोकांकडनं पैसे ओरबडत बसले. बरोबर. ह्या गोष्टींपासून सावध हा एकमेव मुद्दा होता सर माझा या पॉडकास्ट थ्रू, की मला ना कुठलं प्रमोशन करायचंय ना मला हे करायचंय. मला जे जेन्युइन वाटलं की बाबा लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. कारण सर्वसामान्य लोक सर एखाद्या अपेक्षेने जातात लोकांकडं. जेव्हा अपेक्षेचा भंग होतो ना सर, तो माणूस मर्सिडीज मधून समोर गेला ना, तो शिवे देतोय, माझ्या पैशांवर घेतलेली गाडी आहे. बरोबर आहे. हे नाही झालं पाहिजे. 500 रुपये कमवा, खुश राहा. 500, 1000, 1500 रुपये त्या रॅली कधी कॅप्चर करायच्या, कधी नाही, हे वर्षभरानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली कळतं सर. का? कारण चार्ट बोलायला लागतात तुमच्याशी सर नंतर. हे लोक तिथपर्यंत पोहोचतच नाहीत, त्याच्या आधीच मार्केटमधून बाहेर पडतात. सर खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. खूप इम्पॉर्टंट माहिती दिली आपण. आणि आपण आज काही सेल नाही केलंय किंवा एखादं प्रॉडक्ट नाही आलं लोकांपर्यंत की तुम्ही हे आमचं प्रॉडक्ट घ्या, विकत घ्या. बरोबर. आज आपलं एकच होतं की लोकांचे पैसे कसे वाचले पाहिजे. लोकांना जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ते कसा करू शकतात सर माझं युट्यूबला, गुगलला तुम्ही जरी माझं बघितलं किंवा तुम्हाला पण मी सांगतो की माझा नंबर असेल डिस्क्रिप्शन. आणि हा नंबर ह्याच्यासाठी द्या की माझ्याशी पर्सनली बोलायला मिळेल तुम्हाला. नंबर 2चा मुद्दा म्हणजे माझ्या फ्री झूम मिटिंग असतात 15 दिवस 20 दिवस, त्या तुम्हाला अटेंड करायला मिळतील. त्यात लोकांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बघायला मिळतील, कशा पद्धतीने काम होतं आपलं ते बघायला मिळेल तुम्हाला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी आता तुम्हाला जे सांगितलंय ना की एवढ्यांचे हे क्लासेस करायचे नाहीत किंवा करायचे नाहीत असा माझा मुद्दाच नाही सर. माझं फक्त सर्वसामान्य लोकांसाठी एवढंच म्हणणं आहे की शेअर मार्केट शिकण्यासाठी किंवा कमोडिटी मार्केट शिकण्यासाठी भरपूर फी द्यायची गरज लागत नाही. राईट. त्या पैसे तुमच्या अकाउंटवर येऊन तुम्ही ट्रेडिंग करू शकता. का? कारण सर्वसामान्य माणूस 50,000, 1 लाख, 2 लाख रुपये फी असे काय घरात पैसे ठेवलेले नसतात. हे ज्ञान करा. बरोबर. एक तर लोन काढावं लागतं, कुठल्या तरी पीएफचे पैसे काढायला लागतात, कुठलं तरी सोनं घाण ठेवावं लागतं, तर आपल्याकडे पैसे येतात ते. राईट. तर त्याच्यासाठी गोष्टी आहेत. आणि जे गर्भश्रीमंत आहेत ते तर श्रीमंत आहेत, त्यांच्याशी माझा काही संबंध नाही. नॉर्मल लोकांना तुम्ही टार्गेट करताय. येस. थँक्यू सो मच. येस सर, थँक्यू.